Hello, Raj. Thank you, Nimpal, Hackathon. गुड इव्हनिंग सर. कॅमेरा ऑन करायचा आहे. लाईव्ह क्लास मध्ये लाईव्ह असणं फार महत्वाचं आहे. सर तर नुसतं लाईव्ह क्लास आपण आले आणि camera जर ऑफ आहे तर काय उपयोगाचं नाही. तर तो 2-3 दिवस दिसतो बाबा कॅमेरा ठेवतो तर तो नंतर नंबर रिमूव्ह होतो लक्षात आलं का? कारण आपण देशामधल्या महत्वाच्या एक्झाम देतोय की जी देशासाठी एक महत्वाची एक्झाम आहे आणि त्यासाठी जर आपण स्वतःला पुढे आणत नसेल तर आपण कॅमेरा ऑन करत नसेल तर मग त्याचा काही उपयोग नाही ना. त्याला कसं लोक आपण बळजबरी आणायचंय क्लासमध्ये बसवायचंय आहे का नाही. तो कॅमेरा ऑन पाहिजे प्रत्येकाचा. आज किती तारीख आहे आज? 9. 9 फेब्रुवारी. तेव्हा तारीख आपल्या नोटबुक वर लगेच लिहून घ्यायची की आज दिनांक किती 9 फेब्रुवारी आहे हे असं लेक्चर टाइमला लिहून घ्यायचं. तुम्ही वहीवरती म्हणजे तुमच्यापाशी सगळ्यांनी वह्या सगळ्यांपाशी असतील आज. तर सुरुवातीला जो आपण टॉपिक घेत असतो काय झालं. थोडी थोडी स्क्रीन ब्लर होत आहे, अटकत आहे तुमचं. ब्लर हे थोडस लहान झालेलं आहे. थोडस इथं लाईटचा प्रॉब्लेम आहे आपला थोडासा लाईट त्याच्यामुळे सर थोडंसं. तुमचा पूर्ण कॅमेरा तो होत होता. लक्ष द्यायचं दिसते ना कसं. आधी मध्ये होतं थोडस पण नाही काय प्रॉब्लेम ते होतं व्होल्टेज मुळे. 9 फेब्रुवारी आजचा दिनांक आहे. माईक बंद करायचा बिनकामाचा माईक ऑन नाही करायचा. ठीक आहे. ते तारीख तर लिहून तुमचा घ्यायची. सब्जेक्ट. मॅथ्सची साठी वही सगळ्यांनी केली असेल त्यामुळे मॅथ्सची वही सुरुवातीला बाजूला काढायची. मॅथ्सच्या वहीमध्ये ज्याला आपण काही बेसिक गोष्टी बघणार आहेत ना मॅथ्स मध्ये. ठीक आहे. तो गणितासाठी वही आहे ते काढून ठेवायची. मॅथ्स आणि गणित म्हणजे विषय फार महत्वाचा आहे हा. याच्यामधला आपण सगळ्यात बेसिक बेसिक गोष्टी बघणार आहेत आणि या एवढ्या बेसिक आहेत की हा जो वेळ आता आपण घेतोय ना एवढ्या रिलॅक्स मध्ये समजा बघतोय तर भविष्यामध्ये एवढं रिलॅक्स नाही होत आपण दुसरं रिपिटेशन तिसरं रिपिटेशन आल्यानंतर मग. तर मॅथ्स विषय हा बऱ्याच जणांना खूप अवघड वाटतो. बऱ्याच जणांना वाटतं सर लय कळत नाही आम्हाला मॅथ्स असं होतं. त्यासाठी मी काल सांगितलं होतं मला टेबल्स लिहायला सांगितले होते. काही मुलांनी टेबल्स ग्रुपवर पाठवले होते काही जणांनी नाही पाठवले ग्रुपवर. गोजम गुंडेचे पाहिलं मी भक्ती कापसेन टाकलं होतं मी बऱ्याच जणांची नावं पाहिली तर बऱ्याच जण टाकलं होतं बाकीच्यांनी अजून नसेल टाकलं तर उद्या सकाळी सगळ्यांनी सगळे टेबल्स जे लर्न केले ते सगळे तिथे लिहून काढायचे जे तुमचे राहिले लर्न करायचे लिहूची आणि त्याचा फोटो टाकायचा. मी तुम्हाला दुसरी गोष्ट एक सांगितली होती की 5 लाईन्स पॅसेज लिहायचा कुठला पण लिहायचा 5 लाईनचा पॅसेज. हे डेलीचं वर्क आहे बरं का म्हणजे हे महत्वाचं आहे जे लिहितील त्यांना भविष्यामध्ये याचा फायदा होणार. सरांनी सांगितलं तर मी केलं त्याला काय फायदा मिळाला. तो जे इंग्लिश मीडियमच्या मुलांनी आहे त्यांनी इंग्लिशचे 5 लाईन्स लिहायच्या. जे मराठीचे त्यांनी मराठीच्या 5 लाईन्स लिहायच्या. कुठला पण पॅसेज हुडकून काढा तुमच्या मराठी पुस्तक मधून इंग्लिश पुस्तक मधून कुणाच्या पण कुठल्या पण ह्याच्यामध्ये काय पण लिहून काढा. पण 5 लाईन्स लिहून काढायच्या. एक इंग्लिश पॅसेज एक मराठी 5 लाईन्स मराठी मीडियमच्या मराठी मुलांनी. हे दररोजचं वेळ आणि दररोज ग्रुपवर दिसलं पाहिजे जे ग्रुपवर टाकतील त्यांना मी लाईक करणार पाहिजे नाही का बघणार तरी कसं लिहितं त्याचं अक्षर काय. ठीक आहे अक्षर वगैरे लाजू नका. एखादं अक्षर समजा खराब असेल तर ते हळूहळू सुधारतं. आपल्याला अक्षराचे कॉम्पिटिशन नाही करायचे फक्त आपल्याला लिहायचं प्रॅक्टिस करायचे 5 लाईन्स. समजलं का? ते दररोज दिसलं पाहिजे ग्रुपवर बाकीच्यांनी टाकलं नव्हतं अजून. ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी कालचे टेबल मध्ये टाकले ते टाकून घ्या. आणि जर हे टाकत राहील ना तर हा मॅथ्स चॉकलेट विषय. डे, चॉकलेट डे. हा तर आजचा पूर्ण दिवस आहे बघा चॉकलेट डे किंवा काय तर रोज डे असले डे आपल्याला महत्वाचे नाहीयेत. आपल्याला जे डे आहेत ना ते आपल्याला कशासाठी महत्वाचे आहेत की जे नॅशनल आहेत ऐतिहासिक आहेत देशासाठी महत्वाचे आहेत किंवा इंटरनॅशनली महत्वाचे आहेत. असे दिवस आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात समजलं का. तो दॅट इज नॉट इम्पॉर्टंट टू अस. त्याच्यामुळे आजचा काही आपण डे बघणार नाही. दररोज आपण काहीतरी डे बघत असतो एक महत्वाचा दिवस कुठला वगैरे असं बघणारच आहे आपण. ठीक आहे उद्या वगैरे आहेत चांगले दिवस. ठीक आहे उद्या आपण बघूया. 12 तारखेला 10 11 आज किती आहेत? 8 आहे 9 आहे 10 आहे. 11 तारखेला सुट्टी आहे आपल्याला 11 तारखेला सुट्टी राहणार आहे बरं का. तर 11 तारखेला जे काय झालं असेल त्याच्यावर त्याची टेस्ट असेल ते ग्रुपवर पाठवून येणार आहे आज. काय झालं अजून तर काही आपण बघितलंच नाही. काल आपण स्क्वेअर्स बघितले होते आहे का नाही. काल आपण स्क्वेअर्स बघितले होते ना समजलं 11 तारखेला सुट्टी ते लिहून घ्या साईडला वाटल्यास कुठे लक्षात राहील तुमच्या आहे का नाही. हा. तू बघा
आता महत्वाच्या विषयाकडे चालले, आता सगळं सोडून देणार मॅथ्स. आणि मॅथ्स ह्या विषयामधला सगळ्यात पहिला टॉपिक आपण बघतो. टॉपिकचं नाव आहे नंबर सिस्टम्स. नंबर सिस्टम संख्या पद्धती. आपल्याला संख्या पद्धती हा एवढा महत्वाचा चॅप्टर आहे ना, हा एवढा महत्वाचा आहे ना. जो हा चॅप्टर त्याला समजतो ना, त्याला 12वी पर्यंत मॅथ्स समजतो. एवढं महत्वाचा आणि एकदम इझी चॅप्टर आहे. परंतु बऱ्याच जणांना हे अवघड वाटतं, कारण त्यांनी लक्ष दिलेलं नसतं, त्यांना माहित नसतं तो ते करून. तर तुम्हाला पण यातल्या बऱ्याच गोष्टी माहित नसतील, पण आता माहित होतील. मग त्याच्यामुळे जे काही झालेलं आहे आपला सोडून झालेलं बोर्डवर, ते पण नंतर मॅथ्सच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊन नंबर ऑफ काढा, सिस्टम तुम्हाला कसं आहे. प्रत्येकाने आपलं तिथं नाव टाकून घ्यायचं, नंबर सिस्टम संख्या पद्धती. हा. आणि माईक बंद करून ठेवायचा ज्यावेळेस असं काय विचारायचं वाटलं. काय विचारायचं वाटलं त्यावेळेस माईक चालू करायचा आणि बोलायचं, परत बंद करायचं माईक. असं चुकून चालू राहिला तर तुमच्या घरातला आवाज सगळ्यांना जाईल. आणि आपली मीटिंग लाईव्ह असते युट्यूब वरून, लाखो लोक बघत असतात आपल्या युट्यूबच्या याला, हा व्हिडिओ सगळा लाईव्ह असतो आपला. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचा घरातला आवाज कशाला बाहेर काढून जायचा. फक्त तुम्हाला काय प्रश्न असेल डाऊट, तेवढं लगेच चालू करायचं आणि लगेच बोलायचं. ठीक आहे. तुम्हाला नंबर सिस्टम संख्या पद्धती याच्यासाठी आपण अगोदर बघणार आहे की नंबर्स म्हणजे काय. ठीक आहे. नंबर्स म्हणजे संख्या. आता या ज्या संख्या आहेत, नंबर म्हणजे फॉर एक्झाम्पल कोण सांगते नंबर, कुठला पण एखादा नंबर सांगा. 87. 10 आहे, 7 आहे, 0 आहे, 1 आहे, 2 आहे. जे आता नंबर आता आपण बघतोय हे नंबर आतापासून वापरात आलेत का बरं, म्हणजे फार पूर्वीपासून. त्यामुळे हे नंबर आता कळते आपल्याला की ठीक आहे, शाळेमध्ये गेलो आपण, शाळेमध्ये शिकलो, जसं तुम्ही शिकला तसं आम्ही पण शिकलो. मग आम्हाला कळायला लागलं की हा 0 आहे, हा 1 आहे, हा 2 आहे. परंतु हे नंबर्स आपण किती वर्ष झालं वापरतोय, कोण सांगते. पूर्ण आयडिया आहे का किती वर्ष झालं वापरतोय. 10 वर्ष झालं, 50 वर्ष, म्हणजे सगळ्यांना, सगळ्या माणसाला कधीपासून माहित झालं नंबर, कोण सांगते. हे नंबर कधीपासून तयार झाले. बघा अगोदर नंबरच ना माहित नव्हते. ठीक आहे. तो नंबरची हिस्ट्री बघतोय आपण, त्याचे नंबर्स आहेत नाही माणसाला माहितीच नव्हते ना. माणूस थोडा अगोदर आदिमानव होता. आदिमानव म्हणजे तुम्हाला गुहेमध्ये राहायचा माणूस. माणसाला त्यावेळेस शेती करायचं थोडस माहित. त्यावेळेस त्यावेळेस काहीच माहित नव्हतं ना माणसाला. जसं आजकाल खूप टेक्नॉलॉजी आहे, मोबाईल आहे, इंटरनेटवरून आपण ऑनलाईन क्लास करतोय. या सगळ्या गोष्टी नव्हत्या अगोदर. पण त्यावेळेस माणसाला नंबर्स पण माहित नव्हते, 1 2 3 असलं काय माहितच नव्हतं. मग त्यावेळेस माणूस काय करायचे, त्यावेळेस ते रेषा पद्धत काढायचे. म्हणजे काय, समजा एखाद्या माणसाकडे 4 गायी असतील समजा, त्यामुळे त्याला कसं कळायचं की त्याच्याकडे 4 गायी आहेत म्हणून कसं कळायचं. सर मग माहिती 4,000 वर्ष आधी. तर बघा त्यावेळेस काय करायचं, तर ते माणसं काय करायचे, रेषा मारायची 1 2 3 4 असं. म्हणजे ते रेषावरून कळायचं त्यांना किंवा आपल्याकडे किती वस्तू आहेत, 3 आहे, 4 आहेत, 5 आहेत. आणि ही संख्या, ह्याला शब्द पण माहित नव्हता एक मतक म्हणून. त्यांना असं कळत पण नसेल की ह्याला एक मतक म्हणून. आता आपण बोलतो ह्याला 10 बोलतात, ह्याला 7 बोलतात. पण अगोदर माणसांना माहित नव्हतं की कशाला काय बोलायचं. त्यावेळेस ते काय करायचे, रेषाचा वापर करायचे. म्हणजे असं नाही का 1 2 3 4 5 6 7. मग हे बोल. जे नंबर्स आहेत हे जे नंबर्स आहेत ते माहित नव्हते कोणालाच. नंतर ना हळूहळू नंबरचा शोध लागला. आणि जो नंबरचा शोध लागला ते लागला फक्त 1 पासून पुढे. म्हणजे 1 लागलं, 2 लागलं, 3 4 5 6 7 8 आणि 9 एवढेच संख्या माहित होती. ठीक आहे. एवढ्याच संख्या सगळ्यांना माहित होत्या, याच्या पुढे काय माहित नव्हतं. हे पण कुणी लावला, हे युरोपियन जे लोक होते ना, युरोप, तिथल्या लोकांनी समजायचा शोध लावला. 1 2 3 4 5 6 7 8 9 या संख्यांना असं म्हणलेलं नाही की याला 1 म्हणा, याला 2 म्हणा, 1 2 3 4 5 6 7 8 9. सर आणि एवढंच माहित होतं समजा. 0. हा. पण महत्वाचा शोध जो लागायचा होता ना, 0 म्हणजे शून्याचा शोध. मग हा शून्याचा शोध हा एका इंडियन माणसाने लावला. तुम्हाला नाव माहिती आहे याचं? आर्यभट्ट. आर्यभट्ट. हा. आर्यभट्ट. हा, त्यांचं नाव आहे आर्यभट्ट. हा फार महत्वाचा पॉइंट आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता वाटल्यास नाही का. तो झिरोचा शोध जो आहे ना का, शून्याचा शोध, झिरोचा शोध कुणी लावला. ठीक आहे. त्याचा शोध म्हणले कोण लावला, आर्यभट्ट यांनी लावला. आर्यभट्ट हे जे व्यक्ती आहेत, म्हणजे हा आता नाही ते काही एकदम नवीन नाहीयेत. म्हणजे 3,500 4,000 वर्षापूर्वी. आणि त्या थोड्या वर्षापूर्वी माणसाला काय माहिती नसेल, खूप जुन्या काळात काहीच नव्हतं माहिती टेक्नॉलॉजी वगैरे.
त्यावेळेस त्यांनी शून्याचा शोध लावला आर्यभट्ट यांनी. आणि त्याच्यानंतर मग संख्या तयार झाल्या ना, मग पुढे 10 आलं. 10, मग 1000 आले. मग एकावर मग किती पण शून्य लावायला लागले आणि अशा किती पण संख्या तयार व्हायला लागल्या ना, त्याच्यापासून बघा किती संख्या आहेत. कुठली संख्या तयारच होत नव्हती, 9च्या पुढे जाताच येत नव्हतं. शून्याचा शोध लागल्यामुळं 10 पण आलं, 10च्या पुढे 11 आलं, 12 आलं, 12, 13, 14, 15, 1000 आलं, 10,000 आलं. तो हळूहळू संख्या वाढल्या. म्हणजे शून्याचा शोध किती महत्वाचा होता आणि तो काही इंडियन सायंटिस्टने लावलेला आहे. ठीक आहे. त्यांना आपण काय बोलतो, जे मॅथ्स मध्ये पण हुशार होते ते, मॅथ्स मध्ये होते. तर आर्यभट्ट याच्या नावाने आपल्या इंडियाचा फर्स्ट सॅटेलाइट पण आहे, तो माहिती. फर्स्ट सॅटेलाइट, सॅटेलाइट म्हणजे काय, त्याला तो पहिला उपग्रह. उपग्रह बघा. सॅटेलाइट तुम्हाला माहिती आहे, आता आपले इंटरनेट, जे आता आपल्या घरात इंटरनेट चालू आहे ना, मोबाईल वगैरे, ते सगळं सॅटेलाइट मुळे चालू असतं. सेंटरला इंटरनेट चालतं. मग हे इंटरनेट सॅटेलाइट आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. सॅटेलाइट इंडियाचा जो फर्स्ट सॅटेलाइट सोडला होता 1975 ला साधारण सोडला होता हा सॅटेलाइट. त्याचं नाव होता, त्याचं नाव केलं गेलं आर्यभट्ट, कारण त्यांनी शून्याचा शोध लावला. ते खूप महान शास्त्रज्ञ होते. आणि त्या सॅटेलाइटला नाव दिले गेलं आर्यभट्ट. तो इंडियाचा पहिला सॅटेलाइट आहे. इंडियाने आता खूप सॅटेलाइट सोडले. इंडिया खूप प्रगत झाले टेक्नॉलॉजीमध्ये सॅटेलाइट सोडण्यासाठी. इंडिया आता जगामध्ये एकाच वेळेस 130, 140 सॅटेलाइट सोडले एकाच वेळेस. आता देश आहे सध्या जगामध्ये. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या नाही का, आर्यभट्टने शोध लावला. अजून चॅप्टर स्टार्ट नाही झाला, अजून चॅप्टर बघायचा आपल्याला. आपण फक्त बघितलं की शून्याचा शोध पूर्ण माहित नव्हता. अगोदर लोकांना संख्या माहित नव्हत्या, त्यांना फक्त 1 ते 9 माहित होतं. शून्याचा शोध कोणी लावला, हे लिहून घ्या की शून्याचा शोध आर्यभट्टने लावला. झिरो इज इन्व्हेंटेड बाय आर्यभट्ट. इंग्लिश मध्ये लिहू शकता, तुम्हाला थोडं कळण आहे ना. आणि त्यांचं जे नाव आहे ते इंडिया सॅटेलाइटला पण दिले गेलं. सॅटेलाइट म्हणजे जे पृथ्वीभोवती फिरतात असे सॅटेलाइट असतात. अशा काही वस्तू असतात टेक्नॉलॉजिकल. जसं आपण मंगळावरती यान पाठलं होतं, मंगळयान, चंद्रयान पाठलं होतं. तसं सॅटेलाइट हा पृथ्वीभोवती फिरतात. ज्यांना माहिती असेल त्यांनी लिहून घेतलं. ठीक आहे. आता आपण बघूया, आता सगळ्यांना कळायला लागले काय माहिती करणार. बघा, नंबर्स ज्यांना पाहिजे त्यांना मॅथ्स खूप सोपं, मध्ये नंबर्सच आहे ना. सर मॅथ्स आवाज मध्ये मॅथ्स मध्ये दुसरं काय आहे. येतो का मला सगळ्यांना क्लिअर आवाज? एक मिनिट चेक करू आपण. हॅलो. हा आहे ना, क्लिअर आवाज येतो माझ्या, येतो काय प्रॉब्लेम नाही. येतो माझा आवाज? येस सर. हा ठीक आहे. हो सर. हा ठीक आहे. ज्यांचा आवाज ज्यांना माझा ऐकू येतो त्यांचा नेटचा प्रॉब्लेम असणार आहे. कारण माझ्या इथे काय प्रॉब्लेम असेल तर मला लगेच इथं दिसतोय. काय माझ्याला प्रॉब्लेम असेल तर कळतं मला की इथं प्रॉब्लेम आहे, पण इथं काही नाही प्रॉब्लेम. ठीक आहे. तर इथं मला कॅमेऱ्यावर दिसतंय, कॅमेरा ज्यांचा ऑन नाहीये असे पण मुलं दिसतात मला याच्यामध्ये. त्यामध्ये अंश मिंदे कॅमेरा ऑन करायचा, श्रेयस गुंड, अर्णव चव्हाण, तेजस्विनी सातपुते कॅमेरा ऑन करायचा, वेदांत दुधळकर. ठीक आहे. बाकीचे आहेत आपले नवीन आहेत मुलं. तर बघा आता आपण जे फर्स्ट टाईप बघतोय त्याचं काय आहे बघा, नॅचरल नंबर्स. ठीक आहे. याला आपण मराठीत म्हणतो नैसर्गिक संख्या. तर नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या हा पहिला प्रकार बघतो नंबरचा. जसं आपण बघितलं की लोकांना तर हळूहळू संख्या माहीत झाल्या, पहिल्यांदा 1 ते 9 पर्यंत शून्य. ठीक आहे. मग आता त्यांनी हळूहळू लोकांनी काय केलं, म्हणजे लोक म्हणजे होतं की नाही खूप नंबर्स वगैरे खूप त्यांना असा अभ्यास करावा वाटला. त्यांनी असे ग्रुप म्हणजे नाही का क्लासिफिकेशन केलं, म्हणजे वर्गीकरण केलं. एवढे सगळे नंबर आहेत, 1 पासून कितीपर्यंत नंबर आहेत. तर नंबर किती आहेत सांगते. 1 पासून समजा आपण म्हणायला चालू केलं कधीपर्यंत थांबू शकतो आपण, 1, 2, 3, 4, 5, अनलिमिटेड. 6, 7, 8, 9, का थांबू शकतो. बघा नंबर थांबतच नाहीत. नंबर थांबतच नाहीत, नंबर कंटिन्यू पुढे जाणार आहेत. नंबर किती आहेत, इनफायनाईट असतात. नंबर काय असतात, इनफायनाईट म्हणजे न संपणारे असतात. त्याला आपण मराठीमध्ये बोलतो अनंत असतात. अनंतचा अर्थ काय होतो. बघा नैसर्गिक संख्या म्हणजे काय, यांना थोडक्यामध्ये आपण बोलतो दे आर द काउंटिंग नंबर्स. यांना मोजता येणाऱ्या संख्या म्हणतात. काय म्हणतात यांना, मोजता येणाऱ्या संख्या.
लिहून घ्या. मोजता येणार म्हणजे कुठल्या, जसं आता आपण मोजायला वापरतो. समजा आपल्याला मोजायचं, आपल्याला काय वस्तू आहे समजा, किंवा आपल्याकडे काही अशी वस्तू आहेत आणि आपण ते मोजतोय किती वस्तू आहेत आपल्याकडे, 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे, आपण कसं म्हणतो 1 2 3 4. म्हणजे नॅचरल नंबर्स हे ऑलवेज कुठून स्टार्ट होतात ना, 1 पासून. म्हणजे 1 2 3 4 5 6. पुढे किती, 6 7 8 9 10 11 12 अनलिमिटेड, म्हणजे कुठपर्यंत. त्याला काय बोलतो आपण, डॅश डॅश डॅश. असं चिन्ह पण दिलं मी. त्याला बोलतो आपण इन्फायनाइट. याला आपण बोलतो अनंत. ठीक आहे, याला आपण असं चिन्ह देत नाही, मी डॅश डॅश करतो फक्त. त्याला काय म्हणलं बघा, इन्फायनाइट किंवा अनंत. अनंत म्हणजे समजतं की संपतच नाही. कुठून स्टार्ट झाले बघा, 1 पासून. म्हणजे ह्याच्यामध्ये सॉरी, तुमच्या नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या, ह्या मोजता येणाऱ्या संख्या, काउंटिंग नंबर्स. समजले का. नॅचरल नंबरला दुसरा पण असा पण शब्द आहे ना, काउंटिंग नंबर, असा पण बोलला होता. काय बोलला होता, काउंटिंग नंबर्स. ठीक आहे. तुमच्या समोर सगळ्या संख्या आहेत. तुम्हाला समजले का नॅचरल नंबर म्हणजे काय असतात. नैसर्गिक संख्या म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे त्या, 1 पासून स्टार्ट झाल्या शेवटपर्यंत. अनलिमिटेड 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 शब्द सगळ्यांना कळत आहे ना. अनलिमिटेड इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग, असं ऐकलं होतं मी. तर आता बघा, मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला दिसतात सगळ्या संख्या, तर ह्याच्यामध्ये स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता आहे. ठीक आहे. 1. वन. हा, तो हे पण माहित पाहिजे तुम्हाला. सर्वात लहान नैसर्गिक संख्या. 0 and 1. 0. आता बघा, बऱ्याच जणांनी लावले 0 0 0, पण मला सांगा, मी तुम्हाला बोर्डवर शून्य कुठे दिलाय का. 1. नैसर्गिक संख्यामध्ये शून्य आहे का, इथं नाहीये. सगळ्यात लहान कुठला दिसतो तुम्हाला याच्यामध्ये. हा, तो बघा याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे याचं, लिहून घ्या. याच्यामध्ये हे महत्वाचा टॉपिक आहे, महत्वाचा पॉइंट आहे. नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य नसतो. शून्य याच्यामध्ये नाहीच आहे. शून्य तर मी काय तुम्हाला सांगितले का, आता विषय तो पाठीमागे विषय होता, याच्यामध्ये काय आहे का, नाहीये. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर म्हणजे काउंटिंग नंबर, याच्यामध्ये 1 2 3 पासून पुढे अनलिमिटेड संख्या असतात, त्याच्यामध्ये शून्य नसतो. वाटल्यास लिहून घ्या, यांच्यामध्ये शून्य नसतो. मग याच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नॅचरल नंबर काय असतो, 1च असतो. 1, समजलं का. नॅचरल नंबर मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट 1. 1 आला, समजलं. आणि कितीपर्यंत असतात, शेवट असतो का त्यांना, शेवट असतो का नॅचरल संख्यांना, शेवट आहे का काय, शेवटच नाही यांना. आपण डॅश 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 दिले ना, याचा अर्थ काय, इन्फानाइट आहे. इन्फानाइट म्हणजे अनंत, समजलं का. हॅलो, ठीक आहे. तर आता नैसर्गिक संख्या ज्या आहेत बघा, ते सांगतो मी तुम्हाला पुढे. किंवा त्याच्या खाली देईल मी, त्याच्या खाली ठीक आहे. माईक बंद करायचा. कुठल्या नैसर्गिक संख्या तुम्हाला समजल्या, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे बघा. म्हणजे काय, की डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर. मी काय म्हणले बघा, डिफरन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह. हे शब्द जरी तुम्हाला अर्थ कळत नसेल, तर आता कळवून घ्या. जर कोणी ह्या शब्दाचा अर्थ नाही कळाला, तुम्हाला मी सांगते. Is equal. म्हणजे काय, कोणत्याही, मराठीमध्ये दिले खाली मी, कोणत्याही 2 सलग नैसर्गिक संख्यांमधील फरक किती असतो, 1. 1 असतो. बघा ना तुम्ही, सांगा 13 14 15 16 दोघांमध्ये किती फरक येतो, एक फरक येतो. आता बघा, हे किती साधं सरळ वाक्य दिसतंय, तुम्हाला पण लगेच समजलंय. पण पेपर मध्ये ज्यावेळेस येतं ना, त्यावेळेस इंग्लिश मीडियमच्या पोराला पण कळत नाही की ह्याचा अर्थ काय होतो. डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर, मग खाली मराठीमध्ये पण दिलाय.
त्याच्यामुळे हा जो फायदा आहे ना मराठी इंग्लिशचा तो सगळ्यांना झाला पाहिजे, करून घेतला पाहिजे सगळ्यांनी. मराठी इंग्लिश दोन्ही भाषा आपल्या असतात, आपण तरी मोस्टली सगळे महाराष्ट्रामधलेच मुलं आहेत आपली. गेल्या वर्षी होते तेव्हा काही हिंदी बोलणारे होते आपले, आता पण असतात आधीमध्ये आपल्याकडे. पण डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज वन. कोणत्याही दोन सलग नैसर्गिक संख्यांमधील फरक एक असतो, समजतं का? नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येतं का? येतं का शून्य? नाही येत ना रस्त्याला. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नाहीये, शून्य दिले काही तर नाहीये. वन पासून 2, 3, 4, 5 किती नेचे तेवढं लांब नाही तुम्ही म्हणू शकता, किती पण लांब. या सगळ्यांना आपण काउंटिंग नंबर्स, नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या म्हणतो. कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांमधला फरक एक असतो, एक कळतं तुम्हाला? सलग. कॉन्सिक्युटिव्ह शब्दाचा अर्थ काय होतो? कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे सलग सलग संख्या, म्हणजे एका पाठोपाठ एक येणार, जसं की 13, 14, 15, 16. कळले का? नॅचरल नंबर्स. ओके. नॅचरल नंबर समजलं का? म्हणजे अगोदर जसं आपण म्हटलं की नॅचरल नंबर्स हा एक पहिला टप्पा बघितला, त्याच्यामध्ये फक्त 1 पासून सगळे नंबर आहेत. जसं आपण नंतर बघितलं, नंतर शून्याचा शोध लागला, शून्य माहित नव्हता, मग याच्यामध्ये शून्य नाही असं सांगा तुम्ही. शून्याचा शोध लागला होता फॉर एक्झाम्पल, असं सांगतोय तुम्हाला. ह्यात शून्य नव्हता. पण नंतर ना काही सायंटिस्ट लोकांना असं वाटलं की आता शून्याचा शोध लागलाय, शून्याला जर कोणी टाकलं होतं मग त्याला काय बोलायचं. आता त्यांनी नवीन नाव काढलं. संख्या त्याच आहेत, फक्त थोडासा फरक आहे. आणि मग त्या संख्यांना आता आपण बोलतो, लक्षात घ्या, इट इज कॉल्ड सेकंड टाईप होल नंबर. त्याला काय बोलतो मराठीमध्ये आपण? पूर्ण संख्या. आता ह्याच्यामध्ये फरक आहे बघा, पाठीमागच्या संख्या ह्याच्यामध्ये फरक आहे. फरक फार छोटासा आहे. काय फरक आहे? ठीक आहे. होल नंबर पूर्ण संख्या याच्यामध्ये काय असतं बघा, ह्या संख्या काय असतात त्याच्यामध्ये या संख्या असतात 0, 1, 2, 3, 0, 4, 2, 5, 4, 6 5, डॅश 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 कुठपर्यंत? इन्फानाइट पर्यंत. इन्फायनाइट. इन्फानाइटचा अर्थ काय होतो? काय होतो इन्फानाइटचा अर्थ? अनंत होतो. इन्फानाइटचा अर्थ होतो अनंत. अनंत म्हणजे काय? अनलिमिटेड, किती पण लांब नेऊ शकता तुम्ही. आता मला सांगा, होल नंबर आणि नॅचरल नंबर मध्ये काय फरक आला? नैसर्गिक संख्येमध्ये 1 पासून अनलिमिटेड होतो नाही का, 1 पासून सगळं पुढे. आणि ह्याच्यामध्ये फक्त काय आलं? त्याच्यामध्ये फक्त शून्य मानलेलं आहे. समजलं का? हा. तर बघा, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्येमध्ये शून्यापासून सुरुवात करायची असते. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असं आपण मोजतो. त्याच्यामुळे त्यांना पूर्ण संख्या म्हणले. आणि पूर्ण संख्या काय म्हटलंय? कारण त्याच्यामध्ये शून्य पण आला, त्याच्यामुळे त्याला पूर्ण संख्या म्हटले. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नव्हता. नॅचरल नंबर मध्ये शून्य, झिरो इज नॉट देअर. बट होल नंबर, इन द होल नंबर देर इज झिरो. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अनलिमिटेड. तर लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आपण म्हणूया त्याला स्मॉलेस्ट होल नंबर. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? कोण सांगतो? हा, त्याच्यामध्ये हा महत्वाचा पॉईंट आहे, झिरो. हा महत्वाचा पॉईंट आहे, लिहून घ्या सगळ्यांनी. होल नंबर लगेच लिहून घ्या. तुमचा डबल वेळ जाणार नाही नोट्स काढायला. ठीक आहे, आता शक्य म्हणून लिहा, नंतर नंतर मी लिहायला लावत नाही, त्यावेळेस आपल्याला सोडवायचं असतं ना टेस्ट एक्झाम्पल वगैरे. आता हा वेळ तर तुम्ही सोडून काढतो, वेळ घालायला लागेल notes काढायला. स्वराज येरुळे लिहून घे, पटदिशी जमत असेल. स्वराज येरुळे. स्वराज येरुळे येतोय का आवाज? लिहून घे ना. सर, मध्ये मध्ये ना आवाज तुमचा कटतोय. बाकीच्यांना येतोय का माझा क्लिअर आवाज? कोण आहे यातलं जुन्यातलं? सानवीर राऊत, आवाज क्लिअर येतोय का आधी मध्ये कट होतोय? सर मला पण आवाज येतोय. येतोय, ठीक आहे ठीक आहे. प्रवीर देशमुख, काय तर थोडंफार नेट तुझं खालीवर होतं त्याच्यामुळे होतंय, कारण इथून तर आवाज क्लिअर आहे. आणि नेटला पण सध्या प्रॉब्लेम दिसत नाही मला इथं. नेट आपलं तुम्हाला माहिती आहे 300 MB नेट आहे. तर काय प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला कंपनी मेसेज करते की आज एवढा प्रॉब्लेम आहे, थोडा वेळ. त्यावेळेस आपल्याला कळतं की प्रॉब्लेम येणार आहे. कॅमेरा ऑन करायचे, परत कोणी खाली गुंड हे अंश म्हणजे
आपण चव्हाण, श्रेयश गुंड. कॅमेरा ऑन करायचा. प्रथमेश पालवे, तेजस्विनी सातपुते. ठीक आहे. तोपर्यंत आधीमध्ये प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं जे नवीन आहे त्याच्यामध्ये, नाही का. सुरुवात करू आपण. श्रेयांश गोजमगुंडे. श्रेयांश गोजमगुंडे, तुझं नाव सांगायचं. तू कितवीला आहे, तुझं बेडरूम कोणतं आणि तुझं गाव कोणतं हे सांगायचं. श्रेयश गोजमगुंडे. सर हा, मोठ्याने सांग जरा, आवाज सगळ्यांना येईल असं. हा, माझं नाव श्रेयांश क्षितिज गजमगुंडे आहे. मी बर. तिसरीत आहे. थांब एक मिनिट थांब. श्रेयांश, तुझा कॅमेरा बंद केला का तू? नाही, चालू आहे. थांब एक मिनिट. कुठे गेला बरं तो, दिसेना. चालेल, हा. दिसेना का तू पण? डिजिटल हातवर, डिजिटल हातवर कर तुझं, डिजिटल हातवर कर. श्रेयांश गोजमगुंडे, हा. ठीक आहे. हा, सांग तुझी माहिती श्रेयांश. माझं नाव श्रेयांश क्षितिज गजमगुंडे आहे. हा, मी कुठलं आता मीडियम तुझं आ काय? सांग ना. मी आता तिसरीत आहे. हा, कुठलं गाव तुझं? माझं गाव लातूर आहे. अच्छा, ठीक आहे. आता कितवीला तू गेला? तिसरी, आता कुठली चौथीत. कर कुठली परिषद देणार आहे आता? आता आठवते का विसरला? आरामस. बरं, तू तू आता श्रेयस गोजमगुंडे, तू लहान नाही बरं का या वर्षी. तुला जर आता सिरियसली करावं लागणार इथं. दिसलं नाही मला 2-4 दिवसात, तुला नाही का समजलं श्रेयांश? तो हा. जुना का याच्यामध्ये? हा, ठीक आहे. कारण श्रेयसला अजून आठवण आहे त्याला कुठली एक्झाम द्यायची म्हणजे त्याचं क्लिअर नाही ना, तो अजून लहानच स्वतःला वाटते आपण लहान आहे, नाही ना श्रेयस आता. तेव्हा रोल नंबर जे आहे हे आपण बघितलं. रोल नंबर मध्ये पण चेक करा. रोल नंबर मध्ये पण फरक बघा. दोन सलग संख्यांमधला फरक म्हणजे याच्यामध्ये आपण असं लिहूया, डिफरन्स बिटवीन. बघा, हा शब्द सेम असतो सगळीकडे. डिफरन्स बिटवीन बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह रोल नंबर किती असतो? एक वन असतो. समजते का काय असतो हा? वन असतो. म्हणजे याचा अर्थ काय की दोन पूर्ण संख्या, दोन सलग, सलग सलगचा अर्थ समजतो. सलग म्हणजे एका पाठोपाठ एक. दोन सलग पूर्ण संख्यांमधील फरक. तसं घ्या, तुम्हाला काय अडचण वाटली तर डायरेक्ट माईक ऑन करून ते बोलू शकतात की सर मला याचा अर्थ नाही कळला, समजा बोलू शकतात. फक्त माईक ऑन करून तेवढं बोलले की बंद करायचा माईक, परत नाही चालू करायचा. दोन सलग संख्यां दोन सलग पूर्ण संख्यांमधील फरक एक एवढा असतो किंवा एक असतो. वन. हम्म. तो म्हणजे बघा ना, इथं पण तोच आहे. जसं की 0 याच्यामध्ये डिफरन्स 1चा आहे, 2-1. सलग संख्या कुठल्या पण घे, म्हणजे हा पॉईंट सेम आहे, फक्त हा पॉईंट अलग आहे. इथं स्मॉलेस्ट होल नंबर 0 आहे, स्मॉलेस्ट पूर्ण संख्या 0 आहे. पाठीमागच्या याच्यामध्ये स्मॉलेस्ट नॅच्युरल नंबर काय होता? स्मॉलेस्ट नॅच्युरल नंबर काय होता? 1 होता. स्मॉलेस्ट नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती होती? 1 होती. सगळ्यात मोठी कुठली येईल बरं मला सांगा. तुम्ही, तुम्हाला विचारलं याच्यामध्ये विच इज द बिगेस्ट होल नंबर, याच्यामधला सांगा बरं, कोण सांगते? काय बिगेस्ट होल नंबर काय आहे याच्यामधला? अनंत अनंत अनंत. हा, ते बघा सगळ्यात शेवटी बघा अनंत. अनंत म्हणजे काय? कुठल्या माणसाचं नाव नाहीये. अनंत म्हणजे काय? अनंत म्हणजे सांगू शकत नाही तिथं. आपल्याला सांगू शकत नाही की सगळ्यात मोठा नंबर कोणता येईल. इन्फानाइट म्हणजे सांगू शकत नाही आपण, मोजता येत नाही आपल्याला की सगळ्यात मोठा कुठला येईल. लक्षात आलं का? त्याच्यामुळे सगळ्यात बिगेस्ट नॅच्युरल नंबर किंवा होल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही बिगेस्ट. आपण स्मॉलेस्ट सांगू शकतो. स्मॉलेस्ट आपण लगेच ओळखू शकतो कुठे पण विचारलं तरी. नॅच्युरल नंबर स्मॉलेस्ट काय आहे? 1 आहे. ठीक आहे. स्मॉलेस्ट होल नंबर काय? 0 आहे, पूर्ण संख्या. समजते का? आणि दोन सलग पूर्ण संख्यांमधील फरक एक असतो. दोन सलग डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर इज वन. हे क्लिअर झालं का सगळ्यांनी? समजले का? हॅलो, समजलं सर्वांना? होल नंबर समजल्या? सर तुम्ही आता लिहून घ्या, ज्यांना लिहायचं
हा डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर इज 1. पण जर हा आपण कोणताही होल नंबर घेतला तर हा त्यांचा डिफरन्स तर वेगळा येईल ना. जसं की हा आता 6 - 2. हम्म तर येस, मग त्याच्यामुळे मी तर काय दिले हा हे मागची करडे कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे का मागे कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे सलग. समजा कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर म्हणजे काय ते सलग संख्या. सलग म्हणजे काय 13 ते नंतर 14, इंक्रीजिंग 15 ऑर्डर मध्ये 16, 17 18 तेच घ्यायचे, दुसरे घ्यायचे नसतात. त्या मग तसं दोन काय तर उत्तर संख्येमध्ये येईल. कोणती आपण शोधायची? समजा 5 - 3 केलं तर उत्तर 2 येतं. आणि 5 आणि 3 कॉन्सिक्युटिव्ह आहेत का? येस ऑर नो? काय 5 3 कॉन्सिक्युटिव्ह आहे? नाही सर. 503 हा कॉन्सिक्युटिव्ह. समजतं का? लिहून घ्या, त्यांना माहित असेल तर लिहून. सर कॉन्सिक्युटिव्हचा अर्थ लिहून घ्या. कॉन्सिक्युटिव्ह. कॉन्सिक्युटिव्हचा अर्थ लिहून घ्या बाकीच्यांनी. याचा अर्थ होतो सलग संख्या. हा आता बघा मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो, इकडे लक्ष घ्या. सलग संख्या म्हणजे कशा असतात बघा. सलग संख्या म्हणजे 13 14 ह्या सलग संख्या आहेत. ठीक आहे, नीट बघा. पण 20 21 ह्या सलग संख्या आहेत, म्हणजे एका पाठोपाठ एक आलं पाहिजे. ठीक आहे, किंवा म्हणजे जास्त घेतलं मी 7 8 9. ठीक आहे, जे एका पाठोपाठ एक असतात. पण जर मी तुम्हाला दिलं आता म्हणल्याप्रमाणे 5 आणि 3 या सलग संख्या आहेत का? नाहीयेत. दे आर नॉट कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. ते सलग नाहीये. समजते का? किंवा आपण असं घेतलं 7 and 10 किंवा 7 and 15 घेतलं मी समजा, तर दे आर नॉट कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. ह्या सलग संख्या नाहीयेत. तर सलग संख्या म्हणजे काय? ज्या सलग असतात. सलग म्हणजे एका पाठोपाठ एक असतात. समजलं यांना अर्थ सगळ्यांना? जर असं पूर्ण अडचण असेल एखाद्या शब्दाबद्दल की सर मला या शब्दाचा अर्थ नाही कळला, तर ते लगेच विचारू शकतात. ठीक आहे, लगेच विचारू शकतात चॅट बॉक्स मध्ये. तर नंतर टाईप करा, चॅट बॉक्स मध्ये वेळ लागतो टाईप करायला. समजलं सगळ्यांना सलग संख्या म्हणजे काय? फार महत्वाचं आहे सलग संख्या. कळत नाही करायचं ना, पेपर सुद्धा कळत नाही एवढं गोष्ट. आता कळायला पाहिजे. समजलं का सलग संख्या म्हणजे काय? ठीक आहे, आता आपण पूर्ण संख्या बघितल्या. आता आपण खूप छान संख्या बघणार आहेत. आणि ह्या संख्या तुम्ही कधी बघितलेल्या नसणार आहेत बऱ्याच जणांनी. इवन नंबर. झाले काय कॉन्सिक्युटिव्ह समजलं? तर बघा आता आपण काय काय बघितलं. आता आपण सुरुवात बघितलं नॅचरल नंबर बघितलं, होल नंबर बघितलं, कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स काय असतात हे पण बघितलं. आता काय बघू आपण? थर्ड प्रकार बघूया याचा. यांना आपण बोलतो इंटेजर. ठीक आहे, त्याला आपण बोलतो धन ऋण संख्या. ठीक आहे? तो धनचा अर्थ असतो घ्या. धन म्हणजे प्लस आणि ऋण म्हणजे मायनस संख्या. समजलं का? मग यामध्ये प्लस मायनस असं पण असतात का संख्या? येस असतात. तर ठीक आहे. घनच आहे ना. हम्म तर ते घन आहे ना. नाही नाही, हे धन आहे. धन धन असं असतं ना, घन असं असतं बघा. त्याला इथं बघा मी असं दिले ना, हे असं. समजतंय का? धम. हा हे घन असं होतं. धन धम नाही ते. आता माझं चुकायला लागले. ठीक आहे, धन असं. ठीक आहे, हा हा. तर बघा धन ऋण संख्या. धन म्हणजे प्लस असतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये प्लस मायनस अशा संख्या असतात. इंटेजर. इंटेजरचा अर्थ पण दुसरा काही लिहून येतो तुम्हाला. त्यामध्ये म्हणतो प्लस मायनस नंबर्स. त्याचा दुसरा अर्थ असतो प्लस मायनस नंबर्स. आता धन ऋण संख्या ज्या आहेत मी तो तुम्हाला दाखवू शकतो. आणि ह्या दाखवण्यासाठी मी तुम्हाला नंबर लाईन दाखवणार आहे. नंबर लाईन, त्याला आपण बोलतो संख्या रेषा. ठीक आहे, आता एक संख्या रेषा आपण इथं काढूया. माईक बंद करायचंय, कोणाचा माईक चालू आहे? संख्या रेषा मी इथे काढतोय. त्याच्यामध्ये आपण बघूया. ठीक आहे, तो बघा सगळ्यात मध्ये एक मी असे रेष वर लिहिले, याला मी नाव दिले 0. म्हणजे 0 हा एक मधला नंबर असतो आणि तिथूनच आपण स्टार्टिंग करतो 0 पासून, नाही का? संख्या रेषा. 0 ऑलवेज अशा संख्येच्या रेषेच्या मध्ये असतो. 0च्या पुढे आपण गेलं तर काय लागतं सगळ्यांना माहिती आहे. 0च्या पुढे काय असतं? तसं घ्या. वन. 0च्या जे पुढे लिहित असतात, पुढे म्हणजे कुठली? याच्या पुढची बाजू. जसं की माझा उजवा हात आहे, जसं आपण लिहितोय याच्या उजवी बाजू. असं बघा.
हे आले पुढची बाजू झिरोच्या हे काय आले बघा पुढे आले आणि झिरो ही जी बाजू आहे पाठीमागची काय आले मागे आले. तर बघा हे पुढे पाठवले मग झिरोच्या नंतर काय असतं वन असतो झिरोच्या नंतर बघा मी लिहिले वन झिरो त्याच्या पुढे काय असतं नंतर टू त्याच्या पुढे काय आलं थ्री त्याच्यानंतर आलं फोर त्याच्यानंतर फाईव्ह सिक्स त्यानंतर सेवन जेवढं बसतं तेवढं लिहिलं. ठीक आहे जेवढं बसतं तेवढं लिहिलं आपण खूप बसू शकतो ना काय पण लिहू शकतो 7 8 9 10. ठीक आहे जेवढं बसतं तेवढं लिहिलं आपण ही झाली नंबर लाईन्स हे झालं पुढं. परंतु झिरोच्या पाठीमागं पण काहीतरी असतं हे कधी कळतं माणसाला हे पण माहित नव्हतं ना झिरोच्या पाठीमागं काय असतं कोणालाच माहित मायनस नव्हतं. मायनस हा वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर. हो तो वीरा हा सोजवल्या जागेवर समजते का का सोजवल्या जागेवर झोप लागली. ठीक आहे तर बघा याच्यामध्ये तर झिरोच्या पाठीमागे ज्यावेळेस होतोय मग तिथं काय असतं बघा मायनस संख्या असतात म्हणजे काय झिरोच्या पाठीमागे -1 फक्त आता मायनस मायनस करत जायचं -1 त्या पुढे आला आपण आलो -2 त्यानंतर पुढे आलं -3 -4 -5 असं असं सगळं अनलिमिटेड म्हणजे इकडे पण तुम्ही दिले आपण आणि इकडे पण डॅश 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 म्हणजे संख्या खूप वाढल्या आता खूप संख्या झाल्या. पाठीमागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं त्यावेळेस फक्त 1 पासून अनलिमिटेड होतं त्याला आपण बोलतो नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर. नंतर आपण बघितलं होल नंबर्स आता आपण बघतो इंटिजर याच्यामध्ये खूप संख्या वाढल्या. माईक बंद करायचं पण तो माईक चालू आहे ठीक आहे आवाज मला येतो समजतं का सगळ्यांना. इंटेजर म्हणजे काय त्याच्यामध्ये प्लस मायनस नंबर असतात लिहून घ्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये 0 1 2 3 4 5 6 अनलिमिटेड पण आणि झिरोच्या पाठीमागे आलं तर -1 -2 -3 -4 -5 अनलिमिटेड. तर अशा प्रकारे या सगळ्या काय आल्या इंटेजर आल्या. इंटेजर आल्या इंटेजर मध्ये काय आलं प्लस मायनस सगळं आलं. आता या इंटेजर मध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती हा नंतर बघू आपण पुढे लिहिलं का सगळ्यांनी इंटेजर मला सांगा त्या सगळ्यात मोठी संख्या कोणती काढता येईल का आपल्याला यामध्ये. ठीक आहे सर सर्वात स्मॉलेस्ट मोठी इंटेजर सर्वात मोठी स्मॉलेस्ट तर बघा स्मॉलेस्ट पण याच्यामध्ये नाही. आपण स्मॉलेस्ट इंटेजर असं मी लिहितो इथं स्मॉलेस्ट इंटेजर म्हणजे काय सांगता येत नाही. हा तो लहान लहान संख्या मला सांगा कशामध्ये बोलतोय आपण ह्या धनपूर्ण संख्यामध्ये. आता सगळ्यात लहान संख्यामध्ये सध्या याच्यामध्ये लहान काय येतं झिरोच्या पाठीमागे लहानच येणार आहे पण लहान 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 कुठे इकडं -5 पेक्षा पण लहान लहान अनलिमिटेड म्हणजे यात लहान कोणच नाही कारण इथं पाठीमागं काय डॅश 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 दिलं इकडे काय असतं इनफायनाईट. सर म्हणजे सर्वात आपण काय करू मोठी शकतो त्याचं उत्तर काय येणार आहे इनफायनाईट म्हणजेच अनंत किंवा याचा अर्थ दुसरा असा पण लागू शकतो की सांगू शकत नाही आपण याचा अर्थ काय आपण सांगू शकत नाही याच्यामध्ये कोण लहान आहे का सांगू शकत नाही कारण झिरोच्या पाठीमागे ज्या संख्या असतात त्या लहान असतात पण त्या थांबतच नाहीत. त्यांची एकदा गाडी चालू झाली -2 -3 -4 -5 -6 -7 -8 डॅश 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 अर्थ सगळ्यांना समजलं डॅश डॅश म्हणजे त्या संख्या थांबतच नाही समजलं का त्या कंटिन्युअस पुढे चाललेल्या आहेत. तुम्ही तर मग आता सगळ्यात मोठा नंबर दिसतो नाही लक्षात घ्या मी सांगतो तुम्हाला काय असते नक्की अगोदर हे समजलं सांगा याच्यामध्ये स्मॉलेस्ट नंबर सांगू शकत नाहीये ह्या संख्या रेषेमध्ये समजलं का समजतंय का. सेम जर आपण बघितलं असंच याच्यामध्ये बिगेस्ट नंबर माईक बंद करायचंय गोजून गुंडे म्हणजेच मोठी संख्या सर बिगेस्ट इंटेजर. हा तेच बिगेस्ट नंबर म्हणजे इंटेजर बद्दलच बोलतोय आपण सध्या ठीक आहे. तो बिगेस्ट इंटेजर असं म्हणूया आपण याला ठीक आहे. बिगेस्ट इंटेजर म्हणजे याच्या मधलं बिगेस्ट बरं का संख्यामधलं बोलत नाही संख्या किती पण मोठ्या असतात पण पण आपण काय बोलतो इनफायनाईट असतात किंवा सांगू शकत नाही. आता बघा आता फार महत्वाच्या गोष्टीकडे आलो आपण थोडेसे आयडिया सगळ्यांना आलेले आहे की नंबर्स कसे कसे असतात आहे का सर बिगेस्ट समजले काय इंटेजर तर -1 आहे बिगेस्ट इंटेजर. काय 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 असतं बिगेस्ट इंटेजर -1. कोण म्हटलं असं
मायनस संख्या खूप लहान असतात. लक्षात आलं का? काय ना तुझं काय हे हिमाक्षी करडे ना, हिमाक्षी करडे बिगेस्ट नंबर इंटेजर आपण सांगू शकत नाही. बिगेस्ट संख्या ही झिरोच्या पुढे असतात. 0 1 2 3 आपण म्हटलं वन वन मोठा आहे तर वनच्या पुढे 2 आहे ना. 2 च्या पुढे 3 मोठा आहे, 3 च्या पुढे 4 मोठा आहे, 7 च्या पुढे 8 मोठा आहे, 8 च्या पुढे 9 मोठा आहे. कोण कोण कोणापेक्षा कमी आहे का याच्यामध्ये? येस ऑर नो? आहे का कोण कोणापेक्षा कमी? प्रत्येकाच्या पुढे कोणतरी असतंच ना. जसं कोणतरी म्हणाल की आज मी लय लहान आहे, मी लय ताकदवान आहे, पण त्याच्यापेक्षा ताकदवान माणूस येतोच ना. मग असे ताकदवान माणसं आज जिवंत आहेत का? आहे का नाही? तसं अलेक्झांडर होता. अलेक्झांडर हा त्याला जगाला त्याला जग जिंकायचं होतं. मग तो खूपच ताकदवान होता त्या काळातला. पण तो मेला ना नंतर ना, तो मेला आता त्याचा फक्त इतिहास ऐकतो आपण. म्हणजे प्रत्येकाच्या पुढे प्रत्येक जण येतो. त्याच्यामध्ये तो 2 3च्या पुढे 4 आहे, 4च्या पुढे 5 आहे. प्रत्येक जण प्रत्येकापेक्षा मोठा आहे. मग याच्यामध्ये मोठा नंबर सांगू शकत नाही. आणि याच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आपण बघायचा. झिरोच्या पाठीमागे स्मॉल नंबर काय आहे? -1 -2 -3 हे स्मॉलेस्ट नंबर असतात. आणि याच्यामध्ये पण कोण स्मॉल आहे ते सांगू शकत नाही. समजते का सगळ्यांना? नीट बघा. याच्यामध्ये बघा 0 पेक्षा स्मॉल -1, -1 पेक्षा स्मॉल -2, -2 पेक्षा स्मॉल -3, -3 पेक्षा स्मॉल -4, -4 पेक्षा स्मॉल -5, -5 पेक्षा स्मॉल -6, पेक्षा स्मॉल -7. तर म्हणजे मायनस मायनस संख्या जेवढ्या मोठ्या असतात तेवढ्या तर स्मॉल. मग इथं थांबते का गाडी तिची? सांगा बरं. ती गाडी थांबते का याची? सर इंटीजर Yes or म्हणजे no? धन करू ना. हो, दोन्ही पण आलं. समजलं का? इंटेजर मध्ये दोन्ही पण आलं. मी काय दिली तर सगळं समजलं काय? याचा अर्थ लिहिलं दिले का सगळ्यांनी? हे दोन्ही पण दिले, धन ऋण सगळं. समजलं का? आणि झिरो पण आला त्याच्यामध्ये. तर बघा इंटेजर हे जर तुम्हाला समजलं असेल तर परत एकदा मी काही गोष्टी सांगतोय, लक्ष द्या आता. ठीक आहे. तर नंबर लाईन मी परत दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये आता जसं आपण बघितलं 0 किंवा आपल्याला एनी काढू नाही का, नंबर लाईन त्यांनी सांगली 0 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5. ठीक आहे. तर आता जस्ट आपण बघितलं. आता जे मोठ्या संख्या कशा असतात ते दाखवतोय तुम्हाला बघा. झिरो जो आहे कसा लिहिला? कारण झिरो हा लहान आहे 1 पेक्षा. समजते का तुम्हाला? नीट बघा. तो झिरो हा लहान आहे 1 पेक्षा. समजते का? ते लिहिलेलं तुम्हाला अर्थ कळतो. त्याच्याकडे 2 टोक असतात, तो सगळ्यात मोठा आला. म्हणजे याच्यामध्ये हा मोठा आला, हा लहान आला. समजते तुम्हाला? आता बघा -1 आणि 0 मध्ये लक्ष घ्या. -1 आणि 0 याच्यामध्ये कोण मोठा असणार मग? कोण सांगतो? 0 -1 आणि 0 याच्यामध्ये मोठं कोण असेल? -1 -1 0 तर बघा आता एक तुम्हाला मी नियम सांगतो बघा. बऱ्याच जणांचं जमलिंग होत आहे. आता बघा तुमचं जमलिंग का होते पण सांगतो मी तुम्हाला. कारण तुम्ही हे फर्स्ट टाइम बघताय किंवा बऱ्याच जण यातली आयडिया नाहीये. इकडे लक्ष द्या बघा. उत्तर सांगू नका, इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला काय सांगतो बघा. संख्या रेषावर संख्येच्या उजवी साईडची रेषा मोठी असते. समजते का? मी काय दिलं मराठी? संख्या रेषेवर उजव्या हाताची संख्या मोठी असते. ठीक आहे. मग याचा अर्थ काय? नंबर्स टू द राईट साइड, टू द राईट साइड आर बिगर. आता म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजतो बघा. संख्या रेषेवर म्हणजे आपला कोणाला कम्पेअर करायचं -1 आणि 0. मग आता -1 ही साईड बघा. -1 मग -1च्या कुठल्या साईडला 0 आहे? आता तुम्ही कसं साईड कशी बघायची? आता बघा मी जसं जसं की ही माझी नोटबुक आहे. बघा ही माझी नोटबुक आहे. मी नोटबुककडे असं बघत आहे. तर माझा हा उजवा हात येतो, माझा डावा येतो. म्हणजे ही माझी राईट साईड झाली. समजते का तुम्हाला? ही माझी उजवी साईड झाली आणि ही माझी लेफ्ट साईड झाली. समजलं का? डावी. आता मला सांगा नियम काय सांगतो? संख्या रेषेवर उजव्या हाताची जी आहे संख्या ती मोठी असते. -1च्या उजव्या हाताला काही 0 येतो. मग यातलं मोठं कोण आलं? आधी त्याचे कोण मोठं आलं याच्यामध्ये?
नीट बघा, मी परत एकदा सांगतो, -1च बोलते अजून, लक्ष आहे का सगळी, लक्ष द्या. हम्म. आता -1च्या उजव्या हाताला बघायचे, -1 इथे, मग ही बाजू उजवी आहे, मग -1च्या कुठल्या साईडला येतो शून्य, ह्या साईडला म्हणलं राईट. उजव्या हाताला ना. काय म्हटले, नंबर टू द राईट साइड आर बिगर, म्हणजे शून्य मोठा आहे -1 पेक्षा, समजते का, मोठा आहे. मग मोठा कसा दाखवायचा, की त्याच्याकडे 2 टोकं दाखवायची, म्हणजे हा शून्य मोठा आहे, समजले का. शून्य हा मोठा आहे -1 पेक्षा, -1 लहान आहे, कम्पेअर. कळतंय तुम्हाला, नियम लिहून घ्या उद्या, समजले का. हा नियम लय महत्वाचा आहे, लिहून घ्या. संख्या रेषेवर उजव्या हाताची संख्या मोठी असते, नंबर टू द राईट साइड आर बिगर. म्हणजे याच्या अपोजिट नियम पण तयार होईल आपला. अपोजिट नियम काय येणार आहे, सेम नियम येणार आहे अपोजिट रेषेवर. काय येणार आहे अपोजिट नियम, की डाव्या हाताच्या संख्या, म्हणजे जो नंबर त्याच्या डाव्या हाताला संख्या असेल तर लहान असते, किंवा हाच नियम डोक्यात ठेवा तुम्ही ऑलवेज. आता कंपॅरिझन करायचं, तुम्ही मला सांगा याच्यामध्ये -7 आणि -2 ह्या दोन संख्येमध्ये कोण मोठे आणि कोण लहान आहे सांगायचे आपल्याला. त्याच्यामध्ये बॉक्स -7 लिहिलाय, छोटा आहे आणि -7 छोटा आहे आणि -2 मोठा आहे. -7 छोटा आहे आणि -2 मोठा आहे. छोटा आहे. हा. तर बघा याच्यामध्ये इथं -5 आलं, इथं -6 आलं, आणि इथं वाढलं आपण, इथं -7 आलं. -7च्या उजव्या हाताला काय आलं, -2 आलं, तर -7च्या उजव्या हाताला -2 येतो, म्हणजे -2 मोठा आहे. -2 इज बिगर दॅन -7, समजलं का. उलटे. समजलं का. आता याचा अर्थ बऱ्याच जणांना कळत नाहीये, तर ते पण लिहून घ्या, रिडिंग कसं करायचं, ठीक आहे. तसं आता आपण बघितलं याच्यामध्ये 0 पेक्षा 1 मोठा असतो, याला आपण असं म्हणतो 1 इज ग्रेटर दॅन 0. 1 याचं रिडिंग कसं करू शकतो आपण, असं लिहू शकतो 1 इज ग्रेटर दॅन 0, ठीक आहे. त्याला आपण असं पण म्हणू शकतो की 0 इज स्मॉलर दॅन 1. बघा, 2 प्रकारे रिडिंग करू शकतो आपण याचं. समजते काय अर्थ आहे, ह्याचा अर्थ असं होतो ना 0 स्मॉलर 1 पेक्षा, ठीक आहे. मराठीमध्ये पण आपण असंच म्हणणार आहे की 1 0 पेक्षा मोठे आहे. बघा मराठीमध्ये लिहितो हे, ठीक आहे. -1 आणि -3 यांच्यामध्ये कोण मोठे आहे सांगा मला. -1. -1 मोठा आहे आणि -3 मोठा आहे. हा, -1 -3 याच्यामध्ये -1 मोठे, बिकॉज -1 उजव्या हाताला येतं त्याच्या, ठीक आहे. म्हणजे हे कसं म्हणलं, आम्ही असं म्हणू शकतो की -1 हे -3 पेक्षा मोठे आहे. आणि ह्याला दुसऱ्या भाषेमध्ये असं पण म्हणू शकतो आपण, याचा अर्थ -3 हे लहान आहे -1 पेक्षा, असं पण म्हणू शकतो. -3 हे -1 पेक्षा लहान आहे. बघा, एकाच गोष्टीला आपण 2 प्रकारे बोलू शकतो, समजते का. हे फार महत्वाचं आहे, ज्याला त्याला कळलं पाहिजे. मराठीवाल्यांनी मराठी, इंग्लिश लिहून घ्या, दोन्ही किंवा तिन्ही 2 लिहून घ्या, ठीक आहे. आता मला सांगा, मी तुम्हाला एक अजून विचारतो याच्यामध्ये, -73 आणि -1004 यांच्यामध्ये कोण मोठे, एका नंबरात प्रत्येकाने आपल्या उत्तर चार बॉक्समध्ये टाका. -73. -73 -73. हा, -73 मायनस संख्या असतात ना, त्याच्यामध्ये -73 बिगर येणार आहे. म्हणजे याचा अर्थ -73 इज काय ते बोल ना. बिगर दॅन. तू तर लिहून राहिलं ते का म्हणून लिहिणार आहे ते सांग म्हणतो मी. बिगर दॅन, माईक बंद करायचं आणि ते बोलायचं, ते कोण आहे ते पण बोलायचं कंडिशन. -73 इज बिगर दॅन -104. 1004 is smaller than कोण आहे ते? 73. हा, गेडाम लक्ष द्यायचं इकडं, माईक बंद करायचं इकडं. तर बघा याच्यामध्ये -73 बिगर दॅन -1, ह्याला आपण असं पण लिहू शकतो की -1004. तुम्ही तसं बोलताय. तर बघा, आपण जर ह्याला बोलायला गेलो 1004, तर वेळ लागतो बोलायला. मग रीडिंग करताना ऑलवेज नंबर कसे रीड करायचे, 1004 -1004 असं बोलायला आपल्याला काही विचारच नाही करावं लागत. म्हणून बघा, तुम्हाला जर सवय असेल की नंबरला रीड करा म्हटलं की असं बोलायचं -1004
तर वेळ लागतो बोलायला. म्हणून मी सांगतो तुम्हाला, तुम्ही अशी ट्रिक वापरा. मी पण असंच सोडवतो. मी कसं सोडवतो बघा, मित्राला असं रीड करतो -1004. काय जाते बरोबर आपल्याला, असं आपण असं बोलू शकतो याला, म्हणजे -1004 इज स्मॉलर दॅन -73. अर्थ समजतोय स्मॉलरचं काय असतं, अर्थ बिगरचं काय असतं. ज्याच्याकडे दोन टोक असतात तो बिगर असतो. म्हणजे हा स्मॉलर आहे, हा बिगर आहे. हा हा बिगर आहे, हा स्मॉलर आहे. हा बिगर आहे, हा स्मॉलर आहे. समजलं का? कळलं सगळ्यांना अर्थ? समजलं का? Yes, इंटेजरचा sir. अर्थ कळालाय का? Yes, समजले? sir. Yes, हा sir. मायनस संख्या जेवढी मोठी तेवढीच लहान का? हो, मायनस संख्येमध्ये कसं असतं बघा, दोन्ही मायनस संख्या आहेत, -1 -3. पण मायनस संख्या जेवढी छोटी असते तीच मोठी असते. विचार करायला बघा कसं वाटते तुम्हाला, असं विचार केलेलं वेगळं वाटत असेल. बघा कसं असतं मायनस संख्येमध्ये, बघा ना याच्यामध्ये पण बघा -73 मायनस, म्हणजे दोन मायनस संख्या असतील त्याच्यामध्ये जी छोटी मायनस संख्या ती मोठी असते. रिझन काय? रिझन पण सांगितलं तुम्हाला. कारण जी छोटी संख्या असते ती शून्याच्या साईडला असते, ती उजव्या हाताला असते. आणि जी दुसरी संख्या मोठी ती इकडे साईडला असते. मी सांगितलं तुम्हाला, संख्या रेषेवर उजव्या हाताची संख्या यावेळेस मोठी असते. समजलं का? हो. नंबर टू द राईट साइड आर बिगर. -73 हे उजव्या हाताला येतं, येस ऑर नो? उजव्या हाताची संख्या मोठी असते. तर -73 हे -1004च्या उजव्या हाताला येतं. त्याच्यामुळं -73 हे बिगर आहे -1004 पेक्षा. समजलं का? हॅलो, Yes. कळालं का? तो अशा प्रकारे हे जे आपण बघतोय ना आता, इंटेजर फार महत्वाचे ते इंटेजर. आता इंटेजरचा वापर करून होतो बघा, इंटेजरचा वापर करून करणार आहे. जसं की आता आपल्याला असं सांगायचं आहे बघा, विमान 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 700 मीटर उंचीवर उडत आहे. ठीक आहे. एरोप्लेन इज फ्लाइंग at height at 700 मीटर. आता हे जे सेंटेन्स मी दिलेलं आहे, हे सेंटेन्स मध्ये आपल्याला इंटेजरचा वापर करायचा आहे. आता मला सांगा, विमान जे हवेत उडत आहे ते जमिनीपासून उंच उडते वरती, आणि मग आपल्याला दाखवायच्या संख्येमध्ये ह्यावेळेस कसं लिहिलं आन्सर काय असतं इंटेजर मध्ये. मला इंटेजर मध्ये आपण काय लिहिणार, +700 मीटर. समजलं का? प्लस काय ते जमिनीपासून वरती उडतं, वरती असतं, त्याला प्लस लिहायचं असतं. कळालं का? या ठिकाणी इंटिजरचा वापर केला आपण. इंटिजरचा आपल्याला उपयोग होतो सोडवताना. समजलं सगळ्यांना? इंटिजरचा वापर करता येतो आपल्याला एखादी गोष्ट सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल अजून एकदा आपण बघूया. मी काय म्हणतो बघा, काश्मीर काश्मीर टेम्परेचर काश्मीर टेम्परेचर falls to minus minus falls Kashmir temperature falls falls 2 degree below 0 degrees Celsius. ठीक आहे. म्हणजे काय याचा अर्थ का मराठीमध्ये दिले मी तुम्हाला, काय देतोय, काश्मीरचे तापमान, काश्मीरला खूप थंडी असते म्हणजे तुम्हाला, तर 0 पेक्षा खाली चालू आहे, काश्मीरमध्ये बर्फ पडतो सारखा. काश्मीरचे तापमान 0 डिग्रीपेक्षा 2 डिग्रीने कमी झाले. आन्सर. तर बघा अशा प्रकारे 0 पेक्षा कमी झालं, आणि मग 0 पेक्षा एखादी संख्या कमी असेल त्यावेळेस आपण त्याला काय करतो, 0च्या खाली काय असतं तुम्ही बघितलं नंबर लाईनवर काय असतं, 0च्या पाठीमागं मायनस असतं. म्हणजे याचा अर्थ काय आला याचा? उत्तर आलं -2 डिग्री सेल्सिअस झालं होतं. किती? समजलं का? -2. म्हणजे अशा प्रकारे इंटेजरचा वापर करता येतो. इंटेजरचा वापर आपण एक्झाम्पल करू शकतो. जिथं टेम्परेचर कमी झालंय तिकडे आपण मायनस सांगायचं असतं, जिकडे टेम्परेचर वर झालंय तिकडे वर सांगायचं असतं. अजून एक उदाहरण सांगतो आता तुम्हाला. तुम्ही सांगा तुम्हाला काय लिहायचं इथं. मला बोलणं तू नाही करू शकत. माईक बंद करायचा. मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये उदाहरण.
काय म्हणतात त्याला माईक बंद करा मध्ये मध्ये नाही का जर माझ्या मला नाही का मी ते विचार करताना माझ्या शब्द काय दुसरीकडे लक्ष येतं मग Sir, the bird is flying the height of 500 meter. बरोबर आहे ठीक आहे ते पण चालेल चांगले म्हणजे मला एक सांगायचं दुसरं होतं ठीक आहे बघा पाणबुडी पाणबुडी समुद्र सपाटीच्या समुद्र सपाटीच्या 250 मीटर खाली आहे. पाणबुडी लेण्यामध्ये काय करायचं पाणबुडी माहिती आहे का तुम्हाला? सबमरीन हा सबमरीन इज 250 मीटर बिलो सी लेवल. तुम्हाला माहिती आहे समुद्राची जगामध्ये सगळ्यात सपाट भाग कुठला म्हणजे जगामध्ये आपण उंची कुठून मोजतो माहिती आहे तुम्हाला उंची कशावरून मोजल्या ते फॉर एक्झाम्पल उंची कुठून मोजायची तर समुद्र हा पृथ्वीवरचा सगळ्यात सपाट भाग आहे समुद्रापासून आपण उंची मोजतो समुद्रापासून बोलतो की याची उंची किती आहे तसं आपण म्हणलं की सगळ्यात उंच पर्वत जगामधला उंच पर्वत कोण आहे एव्हरेस्ट पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट तर माउंट एव्हरेस्टची उंची मोजायला कुठून स्टार्ट करतात माउंट एव्हरेस्टची उंची समुद्राच्या सपाटीमधून मोजतात असं ठीक आहे ते बघा ही जी पाणबुडी आहे समुद्राच्या खाली गेलेली आहे तर ह्याचं काय उत्तर येणार आहे मग याला कसं दाखवता येईल इंटेजर मध्ये आपल्याला पाणबुडी समुद्राच्या 250 मीटर खाली आहे कसं लिहिणार आहे -250 मीटर खाली समुद्राच्या ती म्हणजे किती येणार आहे? मायनस उत्तर काय आलं -250 मीटर समजलं सपाटीच्या खाली म्हणलं मायनस येणार समजलं ना? तुम्हाला हे सोपं वाटतंय ना हे सोपंच आहे जर वरच्या साईडला असेल तर प्लस आहे खाली गेलं जर की मायनस आहे समजलं का हॅलो आणि यावर्षी एक उदाहरण खूप छान आले होते उदाहरणाला मस्त आलं त्याच्यावर उदाहरण कसं आहे स्कूलला का पण ते आपण नंतर बघूया कारण आपल्याला ऑपरेशन जे आहे त्यानंतर बघायचं त्याच्यात इंटेजर सगळ्यांना समजले का हो सर सैनिक स्कूलचे पेपर चेक करून घेतला हा हा झालं ना चेक आपलं तो होता का लास्टच्या लेक्चरला पेपर झाल्यावर नाही नव्हतं काय बरं ठीक आहे आपण काय करू ते जे लेक्चर झालं आपलं ते युट्यूबला टाकून देईल हम्म? तर बघा या गोष्टी होत्या या फार बेसिक गोष्टी होत्या ग्रुपवर टाकलेलं आहे ना ग्रुपवर आहे नाही नसेल रेकॉर्डिंग टाकलं नाही पेपर चेकिंगचं नव्हतं टाकलं आपण ते राहिलं होतं नाही टाकलेलं आपण तुम्हाला एक लक्ष द्या सगळ्यांना समजलं आपण काय काय बघितलं माईक बंद करा महत्वाच्या गोष्टी आता आपण बघितल्यात माईक बंद करायचा आहे ध्रुव जगताप कोण आहे मला हा डोगरे लक्ष द्यायचं इकडं प्रत्येकाचा कॅमेरा बंद ठेवून कोण बोलतो बंद आहे अर्णव चव्हाण बंद आहे कॅमेरा प्रथमेश पालवे कॅमेरा बंद आहे आदरज कारलेकर बंद आहे शुभांगी चिपडे कॅमेरा बंद आहे श्लोक अर्णव ते कॅमेरामध्ये हा तर कुणाला अजून ओळख सांगायचं 2 नंबर जावे आपण कोण सांगते ओळख आता मगाशी ज्यांनी सांगितले गोजन गुंडेनी कोण सांगते शिवम नागपुरे सांगायचं सोजवलं जातं तुझा कॅमेरा बंद आहे ध्रुव जगताप कॅमेरा बंद आहे हा शिवम नागपुरे ठीक आहे ज्यांचं जेवण चालू त्यांनी बंद ठेवावं कॅमेरा शिवम नागपुरे तुझं सांगायचं येस सर तुझं नाव सांग तू सांग शिवम my नागपुरे name is Shivam Ravindra Napkure. I am हा studying for fourth A class. हा Uh, हा फोर्थ ए क्लास तुझं कुठलं गाव आहे भद्रावती म्हणजे कुठला जिल्हा डिस्ट्रिक्ट चंद्रपूर अच्छा मग तू कुठली एक्झाम देणार आहे आता तुला काय असं माहिती झालं का तुला एक्झाम कुठे तू देणार आहे तयारी करतोय तू नवोदय विद्यालयाची अच्छा मग तू चंद्रपूरची सैनिक स्कूल बघितलं नाही तुझ्या जवळच आहे ना ते येस सर अच्छा अच्छा ठीक आहे बोल. चालेल ठीक आहे हा सोजवल्या जाधव हा हा 2 मिनिटं सोजवल्या जाधव सांगा तुझं नाव आणि माहिती पद्धतीने येतो का आवाज माझे जाधव नाव हा माझे नाव सोजवल
शिल्पा जाधव. मी इयत्ता तिसरीत आहे. माझ्या शाळेचे नाव श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सावर्डे. मी माझे गाव सरद. मी सावर्ड्यात राहते. अच्छा माझा ऍड्रेस आहे फ्लॅट नंबर 101 बी विंग मंगलवती अपार्टमेंट तालुका अच्छा चिपळूण. नाही ऍड्रेस नाही सांगायचा, ऍड्रेस वगैरे आपल्याला काही सांगायचं नाही, तो ऑनलाईन तिथे. ठीक आहे, काय हरकत नाही. तू कुठली एक्झाम देणार आहे? मी दोन्ही एक्झाम देणार आहेत. ज्या एक्झाम मध्ये मी पास होईल त्या स्कूल मध्ये मी जाणार आहे. अच्छा ठीक आहे चालतं. व्हेरी गुड. तर बघा आता आपण दुसऱ्या विषयाकडे चाललेलो आहे. तुम्ही हा जो पॉईंट आहे आता आपण जे घेणार आहे ते तुम्ही तुमच्या जीकेची एक वही दिली ना त्याच्यामध्ये लिहू शकता. जीके मधला हा एक मधला टॉपिक आहे, तिथं आपण फक्त सुरुवात करणार आहे आता. ठीक आहे, फक्त सुरुवात करणार आहे आपण त्याच्यामध्ये. बघूया 1 मिनिट. बघा आपल्याला हा खूप टॉपिक महत्वाचा असतो जीके मध्ये. तुम्ही जी जीके साठी वही केली ना स्पेशल, जीके मध्ये आपण वेगळे टॉपिक केले सगळे. सायन्स केले वेगळं, हिस्ट्री जिओग्राफी, आणि जीके साठी पण दिले की तुम्हाला एक वही नोटबुक दिले. त्यामध्ये आपला इंडिया म्हणजे आपला भारत देश याच्याबद्दल खूप महत्वाचे गोष्टी विचारल्या जातात. आपल्याला आपल्या देशाबद्दलच माहित नाही. बरेच जण आता 4थी 5वी 6वीला आले, 3रीला आले, तरी त्यांना पण बऱ्याच गोष्टी माहित नसतात. तर माहित पाहिजे ना. बाकीचं सगळं आपल्याला माहित होतं, इकडे तिकडचं काय चालू, दुसरीकडे काय चालू आहे, तिकडे काय चालू आहे, असं सगळं माहित असतं. पण देशाबद्दलच आपण माहिती घेत नाही. आणि जर एखाद्या मुलाला सैनिक स्कूलमध्ये जायचंय की जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे, की जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्याला त्यामध्ये शिकवतं, तर त्याला देशाबद्दलच माहित नाहीये की आपला देश कुठं आहे, त्याचा मॅप कसा आहे, काय, त्याचा काय उपयोग नाही त्याचा. आणि प्रश्न पण याच्यावरती खूप विचारले जातात. सगळ्यांना दिसतोय आपला इंडियाचा मॅप. ठीक आहे, तो जो इंडियाचा मॅप आपल्याला दिसत आहे, दिसतोय सगळ्यांना. याच्यामध्ये मी थोडस स्मॉल करतो अजून. दिसतोय का सांगा फक्त मला थोडस. ठीक आहे, स्मॉल केल्यानंतर थोडस लहान दिसतंय ना थोडस. ठीक आहे, हा ठीक आहे. थोडस वरती कलरचा प्रॉब्लेम आहे, तो आपण काय देऊ शकतो आपलं क्लिअर होईल, थोडंसं क्लिअर होतं. इकडे लक्ष द्या. तर याच्यामध्ये दिसतं आपल्याला हा इंडियाचा मॅप आहे की आपला भारत देश. बघा तुम्ही शेप कसा आहे ना का, असं आकृती वगैरे. तर तर बघा याच्यामध्ये इंडियाच्या साईडला कुठले कुठले देश आहेत, इंडियामध्ये कोणकोणती राज्य आहेत, हा प्रश्न म्हणजे असं नाही का, या गोष्टी तुमच्या जीके मध्ये येतात. त्यामुळे इंडियाबद्दल मी तुम्हाला जे सांगणार आहे ते सगळ्यांनी नंतर नोट्स काढून घ्यायच्या की इंडियामध्ये कोणते कोणते राज्य आहेत, त्या राज्याची कॅपिटल कोणते आहे. जसं आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची कॅपिटल मुंबई आहे. जसं कर्नाटक आहे, कर्नाटकची राजधानी काय आहे, बँगलोर आहे. जसं आपण बघितलं पंजाबची राजधानी काय आहे. असं प्रत्येकाची राजधानी असते आणि ते आपण बघणारच आहे. हा, तर बघा आता आपण मॅपवर आलो. सगळ्यात अगोदर आपण बघूया इंडियाचं लोकेशन कसं आहे. बघा इंडिया हा फार खूप महत्वाची कंट्री आहे पूर्ण जगासाठी. कारण इंडियाचं जे लोकेशन आहे त्याच्यामध्ये आपल्या साईडला इथं बघा हा सगळा समुद्र आहे, याला बोलतो आपण नाही का बे ऑफ बेंगाल. याला काय बोलतो, इकडचा जो समुद्र नाही याला आपण बोलतो अरबी समुद्र. काय हा सगळा, त्याला अरबी समुद्र असं का नाव दिलं. अरब देश आहेत काय बघा इकडे सगळे अरब देश अरब देश आहेत. अरब देश मध्ये नाही का ते आपण बघतो काय नाव त्याचं, आपण म्हणतो ना सगळ्यात मोठे टावर आहे तिकडं नाही का, सगळ्यात मोठी बिल्डिंग काय नाव ते? दुबई वगैरे असे जे असे जे आहेत ना ते या साईडला आहे, साधारण या भागामध्ये. म्हणजे इथं अरब अरब कंट्री आहे, तिकडं अरब कंट्री भरपूर आहेत आणि त्यामुळे तर अरबी समुद्र आपल्या साईडला आहे. पहिली ठीक आहे, खरंच नाही आता. इकडे माईक लक्ष द्या, माईक बंद करा आता. आता हे झालं अरबी समुद्राबद्दल. आणि जर आता आपण खाली आल्या याच्यामध्ये तर हा समुद्र झाला. त्याच्या खाली आलं तर आपल्याला दिसतो हिंद महासागर. हिंद महासागर म्हणून काय बोलतो आपण त्याला, इंडियन ओशन. काय नाव आहे बघा याच्या खाली, हा जो सगळा काय ना खालचा सगळा श्रीलंकेच्या खाली हा सगळा काय इंडियन ओशन. समजते का, म्हणजे हिंद महासागर म्हणजे भारतीय महासागर असं आपण म्हणू शकतो. की असं
ओशनच्या नावावरून जगामध्ये असं कुठल्या संदर्भ कंट्रीचं नाव ओशनला दिलेलं नाहीये, असं जगामध्ये कुठलं कंट्री नाहीये. जसं की आपण बोलतो नाही का आर्टिक ओशन, अटलांटिक ओशन, हे ओशनची नाव आहेत. ओशन म्हणजे महासागर, समुद्र म्हणजे लहान आला, सी. ओशन तर खूप मोठा आला आहे, तर आपल्या इंडियाचं नाव जे आहे त्याला दिले गेलेलं आहे ओशनला, समजलं का? इंडियन ओशन आपल्या खाली आहे सगळा. आणि या ठिकाणी पण जो ओशनच आहे सगळा, पण या ठिकाणी असं थोडासा कसं झालंय की खड्ड्यासारखं झालंय थोडंसं या ठिकाणी, तिथं पाण्याचं साठून आवाज राहतं. येतोय का? त्याला याला आपण म्हणतो बंगालची खाडी. काय म्हणतो याला? त्या भागाला बंगालची खाडी. त्याला बंगालचं खाडी नाव का दिलं असेल काय माहिती तुम्हाला? कारण या भागामध्ये तुम्हाला दिसतंय या मध्ये आपल्या इथं जे आहे ना हे सगळा भाग, याला बंगाल बोलायचं अगोदर. काय बोलायचं भागाला? बंगाल. हा सगळा भाग, तो जो सगळा भाग मी तुम्हाला दाखवला याला बंगाल बोलायची, ह्याला काय बोलतात? बंगालची खाडी. कारण खाडी कशी असते तिथं असं पाणी थोडंसं स्लो होतं, त्यामुळे तिथं वेगळं असं स्ट्रक्चर तयार होतं नाही का थोडंसं, त्याच्यामुळे याला बंगालची खाडी बोलतात. हा ऍक्च्युली समुद्रच आहे. कारण इथं बंगाल होता ना जुन्या काळात, इथं वेस्ट बेंगाल आहे, इकडं बांगलादेश नावाचा एक देश पण आहे वेगळा, हा वेगळा देश तिथं बांगलादेश. समजते सगळ्यांना बांगलादेश कुठल्या साईडला आलं? आता ज्यावेळेस आपण आवाज मॅप नाही बघत येत असतो ना, त्याच्यात. माईक माझ्या बंद ह्याच्यात करायचे लक्ष द्यायचंय. पण मला नाही येत ना. पण मला आपल्याला अगं चेक ते करू देवा, म्हणण्याकडनं मला मला दिसतंय समजायचं तर नाही, मी काय कोणाचं. सांगितलं तू. हा तर लक्ष द्यायचं इकडे गेडाम. गेडाम घरच्यांना वाटायला लावायचं नाही. बरं असं काही कळलं मला परत त्यांनी सांगितलं की आमच्या पोरगं लय त्रास देते, तर मी रिमूव्ह करत असतो मीटिंग ह्या ग्रुपमधून, समजलं का? तो व्यवस्थित ऐकायचं काम करायचं, आणि काय अडचण असेल तर तिथं शेअर करायची घरच्यांना, नाही तर मला सांगायचं, तर मला फोन कर काय अडचण असेल तर मी सांगेल तुला काय करायचं. तू इकडे लक्ष दे. तर मी काय म्हणतो बघा, बंगाल, इथं बंगालची खाडी आहे, त्याला बंगाल नाव दिलेलं आहे समुद्राचं नाही का, बंगालची खाडी. याला इंग्लिश मध्ये आपण बोलतो बे ऑफ बंगाल. काय बोलतो आपल्याला? बे ऑफ बंगाल. बे, बे का अर्थ होतं खाडी, ठीक आहे, हे आहे. तर बघा काही महत्वाच्या गोष्टी आपण बघतोय, इंडियाच्या साईडला कसे कसे समुद्र आहेत, खाली कुठला इंडियन ओशन आहे, त्यामध्ये डायरेक्शन असं घ्या, कुठला पण मॅप आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर अशा चार अशा बघायच्या. मग इकडे काय असतं? नॉर्थ, इकडे असतं साऊथ, इकडे असतं ईस्ट, इकडे असतं वेस्ट. म्हणजे समजलं तुम्हाला? इकडे आलं उत्तर, खाली आलं दक्षिण, इकडे आलं पूर्व, आणि इकडे काय आलं? पूर्व, आणि इकडे खायला आलं पश्चिम. ठीक आहे का? पश्चिम. तर अशा पद्धतीने काय करायचं असते, अशा पद्धतीने हा मॅप असतो, त्याच्यामध्ये दिसते आपला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, अशा पद्धतीचा हा मॅप लक्षात ठेवायचा. म्हणजे ही कुठली आली? नॉर्थ साईड आली आपल्या इंडियाची. ही कुठली आली? ईस्ट साईड आली. ठीक आहे, म्हणून आपण बघता ह्याला ईस्ट ईस्ट ईस्टर्न स्टेट बोलतो. ईस्टर्न स्टेट मध्ये काय काय आलं? त्याला आपण सेवन सिस्टर पण बोलतो नाही का, त्या कुठल्या कुठल्या आल्या? पलीकडच्या नाही का, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, इम्फाळ, ह्या ईस्ट साईडला आल्या. कारण ही ईस्ट साईड आहे ना, ही वेस्ट साईड आहे, ही नॉर्थ साईड आहे, ही दक्षिण साईड आहे, समजते का? मग आपल्या इंडियाच्या बघा या साईडला ईस्ट साईडला नाही का, म्हणजे ईस्ट म्हणजे साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट म्हणजे समजतं का तुम्हाला? पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये नाही का साऊथ ईस्ट. येस. मराठीमध्ये आपण काय बोलतो त्याला? नैऋत्य, वायव्य, ईशान्य, आग्नेय, काय बोलतो आपण त्याला? आग्नेय. ठीक आहे, बरे केलं सध्या. तो ही जी साईड आहे या ठिकाणी आपला बंगालचा खाडी आहे, बंगालचा उपसागर पण म्हणतो आपण याला. त्या ठिकाणी अरबी समुद्र, या ठिकाणी इंडियन ओशन आहे. आता कुठल्या कुठल्या कंट्री आपल्या इंडियाच्या साईडला आहेत हे पण बघून घ्या. पाकिस्तान, चायना. हा, किंवा कंट्रीचा अगोदर आपण एक काम करू, आज आपण फक्त इंडियामधले स्टेट आणि कॅपिटल बघूया. कंट्री वगैरे मी नंतरच्या टॉपिकला सांगेल तुम्हाला, ठीक आहे? आता हे ओके. तुम्हाला फक्त आयडिया आली. आता वरच्या साईडला काय आहे बघा, वरच्या साईडला काय नाही, इकडे बघा, इकडे तिबेट नावाचा देश होता, की जो चायनाने त्याच्यावर आक्रमण केलं, आणि तिबेट हा देश त्यांनी नाही का त्याच्यावर कंट्रोल केलं सध्या. पण हा तिबेट होता अगोदर, त्याचं नाव दिलं तिबेट, हा चायनाने कंट्रोल केला. त्यामुळे तिबेटचे जे होते ना तिथले दलाई लामा म्हणून असतात ते तिथले, जसं आपल्याकडे कसं प्रेसिडेंट वगैरे असतात तिकडे जसं पुन्हा प्रेसिडेंट वगैरे तिकडे ते त्यांचे धर्मगुरू असतात, ते आपल्या इंडियामध्ये आले, ते आपल्या इंडियामध्ये बिहारमध्ये राहतात तिथं, ठीक आहे? ओके. म्हणून आले तिथं ते. तर या ठिकाणी दिसतो आता पाकिस्तान हा नाही का इंडियाचा मित्र कंट्री का? कसला कसला कंट्री इंडियाचा हा मित्र देश आहे? नो. नाही का? हो, तो आतापर्यंत तो मित्र नाही का, मित्र कंट्री नाही राहिलेला पाकिस्तान आपला, की जो सारखं त्याच्यावर युद्ध वगैरे झालेलं आहे का इंडियाचं. तर पाकिस्तान नावाचा देश या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा वरती अफगाणिस्तानचा पण आहे, आणि अफगाणिस्तान जो कंट्री आपल्याला या साईडला त्याची पण बाउंड्री टच झाली आपल्या इंडिया, छोटीशी छोटीशी कट झाली आहे. म्हणजे एक थोडीशी बाउंड्री टच झाली दिसतंय तुम्हाला? अफगाणिस्तानची बाउंड्री आपल्या इंडियाला टच होती, अफगाणिस्तान, आणि छोटीशी टच झाली जम्मू काश्मीर नाही का, हा जो भाग आहे आपल्या इंडियाचा लडाख मधला.
समजते. या ठिकाणी दिसतं आपला पाकिस्तान नावाचा देश आहे आपल्या इथल्या साईडला. ठीक आहे, या भागामध्ये तो जो इंडियापासून तयार झाला होता 1947ला. ज्यावेळेस इंग्रजांनी काय केले, इंडियाचे दोन भाग केले. त्याच्यामध्ये मुस्लिम नेशन म्हणून एक साईडला दिला, त्याच्यामध्ये मुस्लिम लोकांसाठी, आणि ह्याच्यामध्ये इंडियाचा एक साईडला दिला. त्यावेळेस दोन देश तयार झाले, पाकिस्तान आणि इंडिया, भारत. त्यानंतर आपण या साईडला बघितलं, या साईडला दुसरा एक देश दिसतोय तुम्हाला, नेपाळ. नेपाळ दिसतोय सगळ्यांना. नेपाळ दिसतोय. नेपाळमध्ये तर तुम्हाला माहितीये जगातला सगळ्यात उंच पर्वत एव्हरेस्ट पर्वत हा नेपाळ आणि चायनाच्या बाउंड्रीला इथं आहे बघा. इथं हा इथं आहे, हा इथं हा एव्हरेस्ट पर्वत आहे. इकडे चायना आहे ना, इकडे चायना नव्हतं, इकडे तिबेट होता, पण चायनाच्या अंडर खाली आलं नाही, चायनाने कंट्रोल केलं सगळं. त्याच्यामुळे एव्हरेस्ट पर्वत आहे जगातला सगळ्यात उंच पर्वत एव्हरेस्ट, हा इथंच आहे. आणि जगातला सगळ्यात 2 नंबरचा पर्वत K2 तो इकडे आहे या साईडला. K2 पर्वत इकडे आला, K2 जगातला सगळ्यात उंच पर्वत K2 तो आपल्या इंडिया मधला आहे, म्हणजे जगातला सगळ्यात 2 नंबरचा. K2 त्याचं नाव आहे ऍक्च्युली, त्याचं नाव कांचनजुंगा. कांचनजुंगा एक काय आपण म्हणतोय की त्याला आपण बोलतोय हिमालय पर्वतांची रांग असते, जसं की हिमालय रेंज म्हणजे काय, हिमालय पर्वत, माउंटनची रेंज म्हणजे पर्वताची रांग जी आहे ना हिमालयाची, इथून स्टार्ट होते, असे सगळे पर्वत 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 असे स्टार्ट होते, इथून इथपर्यंत अशी रांग गेलेली आहे. जगामध्ये अशा पर्वताच्या रांगा असतात. आणि मग अशीच एक खूप मोठी रांग आपल्या इंडियाला पण आहे की ज्याच्यामध्ये आपले एका साईडला सगळे पर्वत आहेत. आणि ते आहेत हिमालय पर्वत. मग हिमालय पर्वतामध्ये हिमालय माउंटेन रेंज मध्ये कांचनजुंगा रेंज इथं आहे, त्याच्यामधला K2 पर्वत आपल्या इंडियामधला. आणि जगामधला सेकंड हायेस्ट माउंटेन आहे तो आपल्या इंडियामधलाच आहे. तो इंडियातला सगळ्यात हायेस्ट पूर्ण K2 आहे, आणि जगातला सेकंड हायेस्ट K2च आहे. पण जगामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट कुठला आहे, तो एव्हरेस्ट पर्वत आहे. तो आपल्या इंडियामध्ये नाहीये. अजून असंच वाटायचं की हिमालयमध्ये आहे एव्हरेस्ट, म्हणजे आपल्या देशामध्ये नाहीये. की एव्हरेस्ट हा नेपाळ आणि चायना यांच्या बाउंड्रीवर आहे, तो आपल्या देशामधला नाहीये, समजलं सगळ्यांना. तर इथं नेपाळ आहे, या साईडला दिसतं आपला भूतान. भूतान कंट्री नावाचा आहे. भूतान हा पूर्ण तिथं राजेशाही असते, राजेशाही समजतं, जसं किंगशिप. जसं आता आपल्या इंडियामध्ये काय, इंडिया एक डेमोक्रेटिक कंट्री आहे. 26 जानेवारीला तुम्ही जाऊन संचलन केलं आता नाही का, झेंडा फडकवलं सगळ्यांनी. 26 प्रजासत्ताक दिवस बोलतो आपण त्याला, हे सर ना 26 जानेवारी गेलता ना तुम्ही शाळेत. हा, कारण आपल्या इंडियामध्ये आपल्या इथं रिपब्लिक डे साजरा झाला. याचा अर्थ कोण सांगते, रिपब्लिक डे म्हणजे काय, कोणाचं काय असतं ते, कसं कोण सांगते बघू सांगा. ते सांगितलं पाहिजे ना, ते माहिती पाहिजे. प्रजासत्ताक दिन. मग ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा अर्थ काय होतो ना, मिनिंग काय होतो सर नेमकं काय. 26 जानेवारीला आपले इंडिया डेमोक्रेसी झाली, कॉन्स्टिट्यूशन मान्य झालं. ठीक आहे, राईट आहे, ठीक आहे. म्हणजे 26 जानेवारीला आपल्या इंडियामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन तयार केलं गेलं होतं, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, संविधान म्हणजे पुस्तक लिहिलं ना नियमांचं, असे नियमांचे पुस्तक लिहून ठेवले इंडियामध्ये, त्याला आपलं म्हणतो कॉन्स्टिट्यूशन. आणि त्याच्यानुसार आपलं इंडिया चालतं. मग हे सगळं माणसाने लिहून ठेवलं, कोणासाठी, माणसासाठी. म्हणजे आपल्या इंडियामध्ये कुणाचं एकाचं राज्य आहे का, मी म्हणलं माझं राज्य, असं माझं राज्य आहे का इंडियामध्ये, किंवा दुसऱ्या कोणाचं राज्य आहे का, नाहीये. इंडियामध्ये राज्य सगळ्या लोकांचं आहे ना, त्याला बोलतात रिपब्लिक नेशन. रिपब्लिक नेशन जिथं लोकांचं राज्य असतं. जगामध्ये फक्त काही देश रिपब्लिक आहेत, काही देश. जगामध्ये अजून सुद्धा सगळे देश रिपब्लिक नाहीयेत. फॉर एक्झाम्पल अमेरिका एक रिपब्लिक नेशन आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे. जिकडे इलेक्शन होतात, जिकडं आपल्या हातामध्ये काय असतं ना, जसं आपण मतदान करतो, तुम्हाला कळतं ना मतदान, वोटिंग वगैरे, तर असे देश फार कमी आहेत. तर तसं भूतान जो देश आहे तिकडे तसं रिपब्लिक नाही येतो, तिकडे एक राजा आहे, त्या राजा तिथला राजा जो आहे तो राज्य चालवतो. ठीक आहे, पण तो आपला मित्र देश आहे. भूतान भूतान हा एक आपला मित्र देश आहे. नेपाळ पण एक मित्र देशच आहे. ठीक आहे, त्याखाली दिसतोय बांगलादेश. बांगलादेश हा जो देश आपल्या साईडला दिसतोय, हा देश अगोदर नव्हता. अगोदर इकडे काय होतं माहिती का, हा अगोदर पाकिस्तान होता. माहिती हा त्याचं नाव होतं ईस्ट, वेस्ट नाही, ईस्ट पाकिस्तान. काय बोलायचं त्याला, ईस्ट पाकिस्तान. म्हणजे हा पाकिस्तान जसं ज्यावेळेस बंद करा, काही गोष्ट सांगतो ना मी तुम्हाला, आणि थांबणार आहे आपण ठीक आहे 10 मिनिटामध्ये. एक लक्ष द्या, ज्यावेळेस इंडिया इंडिपेंडन्स झालं होतं त्यावेळेस पाकिस्तान दोन होते. पाकिस्तान इकडे पण होतं आणि इकडे पण होतं, म्हणजे दोन पाकिस्तान आपल्या दोन्ही साईडला होते. परंतु हे पाकिस्तान जो आहे याच्यावर इंडियाने अटॅक केला, तर तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी इंडियन मिलिटरी तिथे अटॅक केला आणि तिथं नवीन देश तयार केला.
बोधा घेतला आहे का लक्ष कोणी एरुडे तिकडची तांबे शिवाजी चिपडे आहे का लक्ष चिपडे माईक का बंद आहे आणि हे माईक बंद करायचा आणि कॅमेरा ऑन करायचा समजते का हे सातपुते लोक कॅमेरा बंद ठेवायचे आणि गप्पा चालू आहे ना कॅमेरा जर बंद नाही राहिला पाहिजे माझ्याकडे सगळं रेकॉर्ड होतो मीटिंग याचा कॅमेरा किती वेळ चालू होता त्याने चॅट बॉक्स मध्ये काही मेसेज केला का विचारल्यावर तर बोलला का नाही हे सगळं रेकॉर्ड होतं त्यामुळे कॅमेरा ऑन करून ठेवायचा तर बघा ह्याच्यामध्ये काय बोलत होतं बघा मी सांगायचो तुम्हाला काहीतरी काय सांगत होतो तर बघा मी सांगत होतो तुम्हाला की पाकिस्तान नावाचे दोन देश होते नाही तर इकडे होते इकडे 1971 ला आपल्या इंडियाच्या मिलिटरी तिथं अटॅक केला आणि तिथला जो देश आहे तिथलं पाकिस्तानची मिलिटरीला नाही का म्हणजे ते हरली तिथली मिलिटरी आणि मग तिथं नवीन देश तिथल्या लोकांनी तयार केला कारण पाकिस्तानच्या मिलिटरी तिथल्या लोकांना मारायला चालू केलं कारण तिथल्या लोकांना त्यांच्या पाकिस्तानमध्ये राहायचं नव्हतं ठीक आहे मग त्याच्यामध्ये तो बांगलादेश नावाचा नवीन देश इंडियामध्ये तयार झाला 1917 मध्ये तो पण आपला मित्र देशच आहे तर बंगालची खाडी त्या फिल्डकडे आपण जर गेलो म्हणजे हे आपल्या जवळचे देश आहेत बाउंड्रीला कुठले कुठले देश आहेत तुमच्या लक्षात आले इंडियाच्या साईडला कुठले कुठले देश आहेत नीट बघा आता खालच्या साईडला तू बघा राहिलं खालच्या साईडला पण राहील ना आपलं समुद्र आहे पण समुद्राच्या या पट्ट्यामध्ये नाही का थोडंसं समुद्र पडलं की श्रीलंका नावाचा एक देश आहे सगळ्यांना माहिती आहे तिथं श्रीलंका देश आपल्याकडे फेमस आहे ना श्रीलंका तिथं रावणाचं नाही का राज्य होतं असं बोलतात नाही का तो श्रीलंकाचा आहे आणि तर इंडिया आहे दोघांच्या मध्ये एक पाल्क स्ट्रेट आहे स्ट्रेट समजतं पाल्क म्हणजे स्ट्रेट म्हणजे छोटासा समुद्र असा रुंद समुद्र त्याच्यामध्ये छोटीशी जागा असते म्हणजे इथं जे आहे ना याला काय बोलतात बघा याला बोलतात पाल्क स्ट्रेट हे जो छोटा समुद्र दिसतोय हा जो आहे ना याला काय बोलतात पाल्क सामुद्रधुनी याला मराठीमध्ये बोलतो आपण पाल्क सामुद्रधुनी म्हणजे आपलं काय बॉर्डर लागत नाही श्रीलंकेबरोबर बाकीच्या देशांमध्ये कशी बॉर्डर लागते तिथे इथं पाण्याची बॉर्डर आहे दोघांमध्ये ठीक आहे श्रीलंका बरोबर ते समजलं सगळ्यांना ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्या इंडियाच्या साईडला कुठले कुठले देश आहे नीट बघा एकदा मी सांगतो पहिल्यापासून बघा बाउंड्रीला तर नाहीये श्रीलंका पण श्रीलंका आपल्या जवळच आहे बाउंड्रीला नाही येतो समुद्रामध्ये येतो ठीक आहे तो आयलंड कंट्री आहे तर आपल्या सगळ्या तिकडे बघा वेस्ट साईडला कोण आहे पाकिस्तान आहे परत पलीकडे हा त्यानंतर पलीकडे कोण आहे अफगाणिस्तान आहे त्याची पण बाउंड्री टच होते आपल्या इंडियाला हा त्यानंतर ना आपल्या ईस्ट साईडला आलं तर इकडे कुठला देश आहे हा चायना ठीक आहे अगोदर त्याचं नाव तिबेट होतं इथल्या भागाचं पण चायनाने इथं कंट्रोल केलं त्यानंतर या साईडला वेस्ट साईडला त्याच्या खाली कोण आहे नेपाळ आहे त्यानंतर त्याच्या पलीकड साईडला इथं कोण आहे त्याच्या खाली आल्यावर हो आणि सगळ्यात इकडे जर आलो आपण या साईडला नागालँड हे आपले राज्य आहेत. त्याच्यामध्ये बघा इकडे पण देश आहे त्याचं काय नाव आहे बघा हो तर म्यानमार हा जो देश आहे याला दुसरं पण नाव आहे याला म्हणतात ब्रह्मदेश ब्रह्मदेश होतं जुनं नाव आहे त्याचं ब्रह्मदेश इकडं सांगितलं बर्मा पण बदलला बर्मा किंवा ब्रह्मदेश असं पण बोलतात त्याला सगळ्या सगळ्यांनी लिहून काढायचे किंवा मॅप वरती किंवा कोण कुठल्या साईडला देश आहेत नंतर ना आपण ह्याच्यामध्ये खूप गोष्टी बघणार आहेत तो इंडिया बद्दल जो जीकेची वही आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहून काढा की इंडियाच्या साईडला कोणकोणते देश आहेत कोण कुठल्या दिशेला आहेत हे सगळं लिहून काढायचे समजलं का त्याचबरोबर बघा आता महत्वाची गोष्ट बघायची का थांबायचं फक्त आपल्याला कॅपिटल आणि स्टेट बघायचं थांबूया आपण लगेच बऱ्याच जणांना भूक लागली बऱ्याच जणांना झोप लागली सर मला भूक लागली जेवायला जायचं हे सर नो सर नाही घ्या क्लास येस सर घ्या हा जो 5 मिनिटात संपू आपण बघा आता झालं आपलं तर लक्षात घ्या इंडियामध्ये बघा टोटल स्टेट्स आहे किती स्टेट आहे बघा टोटल इंडियामध्ये 28 स्टेट्स आहेत आणि युनियन टेरिटरी किती आपल्या इंडियामध्ये 8 युनियन टेरिटरी हा तो युनियन टेरिटरी पण आहे युनियन टेरिटरी तो युनियन टेरिटरीचा अर्थ काय असतो सगळं युनियन टेरिटरी म्हणजे असे छोटे छोटे जागा असतात की जिकडे स्टेट तयार होत नाही पण तिकडे डायरेक्टली आपले जे प्रेसिडेंट असतात इंडियाचे प्रेसिडेंट आता इंडियाचे प्रेसिडेंट कोण आहेत ह्या वर्षी कोण आहे तर इंडियाचे प्रेसिडेंट सध्या द्रौपदी मुर्मू हा द्रौपदी मुर्मू आहेत द्रौपदी मुर्मू इंडियाचे प्रेसिडेंट आहेत तर छोटासा जो एरिया असतो जिकडे स्टेट तयार होत नाही तिकडे द्रौपदी मुर्मू तिथलं सगळं काम बघतात किंवा तिथे ते एका माणसाला ठेवतात
एका माणसाला ते अपॉइंट करतात की तू या छोट्याशा जागेचं काम बघ. मग तसे जे छोटे छोटे जागा असतात आदल्या मधल्या तर ना आपण युटी बोलतो म्हणजे युनियन टेरिटरी केंद्र. तर इंडियामध्ये जे स्टेट आहेत त्याच्यामधलं स्वतःचं आपलं स्टेट आपण बघूया अगोदर. महाराष्ट्र स्टेट. तर महाराष्ट्र नावाप्रमाणेच महान राष्ट्र आहे ना, मध्येच आहे सगळ्या इंडियाच्या. त्याच्यामध्ये दिसतं आपल्या महाराष्ट्राची राजधानी कुठली येते? मुंबई येते. महाराष्ट्र मुंबई. हा तो महाराष्ट्र जे आहे ते प्रगत राज्य आहे देशामधलं, खूप इम्पॉर्टंट राज्य आहे. बरोबर मिडलला येतं महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राच्या थोडस खाली आलं तर आपल्याकडे गोवा दिसतो. गोवाची राजधानी कुठली आहे दिसते इथं आपल्याला? पणजी आहे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या थोडस इकडे खाली आलं तरी सोलापूरच्या पलीकडे गेला लागतं का नाही? सोलापूरचे आहेत बरीच मुलं आपले. त्या खाली काय कुठलं कर्नाटक आहे. कर्नाटक कुठलं गाव? बेंगलुरू. बेंगलुरू फेमस आहे. बेंगलुरूला आपण आयटी सिटी पण बोलतो. इन आयटी म्हणजे टेक्नॉलॉजी वगैरे तिकडे खूप आहेत नाही का, त्या कंपन्या आहेत तिकडं. त्यानंतर थोडंसं महाराष्ट्राच्या या साईडला आपण आलो, अमरावती, धुळे तिकडचे पण आपल्या क्लासमध्ये सध्या मुलं आहेत. त्यांच्या इकडे कुठलं राज्य आहे बघा खाली? तेलंगणा. हे नवीन राज्य तयार झाले. तेलंगणा राज्य आंध्र प्रदेश मधून नवीन तयार झालं, अगोदर नव्हतं. पाठीमागे एक झालं, एक 7-8 वर्ष चालले असते. हैदराबाद त्याचं काय आहे? कॅपिटल काय? हैदराबाद आहे. मग आंध्र प्रदेश त्याच्या खाली आहे. आंध्र प्रदेशची राजधानी कुठली आली? मध्ये आली. त्याच्या खाली आपण आलो. माईक बंद करा. कोणीतरी माईक चालू करा ना. डबल टेबल आवाज एक वेळ चंद्रशील एक वेळ. काय करायचं बोलताना काय करायचं? बोलून माईक चालू लगेच. तामिळनाडू. तामिळनाडूची राजधानी दिसते. तामिळनाडू. कशासाठी वाटोळ करायचं हे? तामिळनाडूची राजधानी अरे तामिळनाडूची कुठली राजधानी बघा? चेन्नई आहे. पुदुचेरी नाही रे बाबा. पुदुचेरी हे सगळे युटी आहे. युटी म्हणजे काय असतं? युनियन टेरिटरी असतं. समजते का? युटी म्हणजे युनियन टेरिटरी. तामिळनाडूची राजधानी कुठली? चेन्नई. चेन्नई सुपर किंग. मॅच बघताना तुम्ही IPL बघता, लेख बघायची हौस आहे ना, पण तुम्हाला तेवढं सुद्धा माहित नाही की चेन्नई तामिळनाडूची राजधानी म्हणून. आणि नुसताच अभ्यास करायचा आहे का नाही, तो म्हणजे सगळीकडे लक्ष आहे, क्रिकेटकडे पण लक्ष आहे, पण त्याला एवढं नॉलेज नव्हतं तामिळनाडूची राजधानी चेन्नई म्हणून आहे का नाही. त्यानंतर केरळ. केरळ 2014 फॉर्म झाला. हा 2014. व्हेरी गुड. केरळ. केरळची राजधानी कुठली होती? केरळची तिरुअनंतपुरम. बघा इकडे राजधानीकडे मोठ्या ह्याच्यामध्ये दिली. तिरुअनंतपुरम खूप मोठं नाव आहे केरळची राजधानी. ठीक आहे. त्यानंतर ना आपण चाललो महाराष्ट्राच्या वरती. महाराष्ट्राच्या वरती या साईडला आता गुजरात, नरेंद्र मोदीचं राज्य. गांधीनगर. महाराष्ट्राच्या वरती मध्य प्रदेश. मध्य प्रदेश भोपाळ. ठीक आहे. त्यानंतर आपल्या या साईडला आलो आपण, आपल्या महाराष्ट्राच्या ईस्ट साईडला तर काय आहे? छत्तीसगड. छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे. तुमचं राजस्थान म्हणतो. हा इकडे आपण ओडिशा. ओडिशाची राजधानी कुठली येते? या साईडला आपले वेस्ट बेंगाल. सुभाषचंद्र बोस नाही का? वेस्ट बेंगाल. त्याचं काय आलं? महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनीचे जे राज्य आहे, माईक बंद करायचं. बऱ्याच जणांचं ते आवाज डबल होतो, ते माईक बंद करा ना. काय करा तुम्ही जर बोलत असताना काय करा, तुमचा डबल आवाज येतो, मला आवाज डबल ऐकू येतो. माईक बंद करा. बोललं की माईक बंद करायचे, म्हणजे थोडस व्यवस्थित ऐकायला येतं सगळ्यांना. ठीक आहे. नाहीतर मग माझ्याकडे सगळे ऑप्शन येतात. माझ्याकडून मी बंद केली, सगळ्यांना माहिती आहे जुन्या मुलांना. माझ्याकडून मी जर ऑप्शन बंद केलं तर कोणाचाच तुम्हाला माईक चालू करता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, बोलले की माईक बंद करून ठेवा, चालू करून नका ठेवू बिनकामाचं, म्हणजे ते डबल डबल आवाज येतो ना. तर महेंद्रसिंग धोनीचे जे राज्य आहे ते कुठलं होतं? झारखंड. त्याची राजधानी कुठली आली? रांची. ठीक आहे. हा ठीक आहे. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक, त्याचबरोबर गौतम बुद्ध यांसाठी जे फेमस राज्य होतं ते काय होतं? बिहार. बिहारची राजधानी पटना. त्यानंतर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश जिथं नाही का ते पण फेमस आहे. उत्तर प्रदेश राजधानी कुठली होती? लखनौ. त्यानंतर इंडियामधलं सगळ्यात मोठं राज्य, खूप मोठं राज्य राजस्थान. इंडियामधलं सगळ्यात मोठं राज्य कुठले?
जयपूर तर ना इंडियामधलं एक महत्वाचं राज्य पंजाब आणि हरियाणा या दोघांची राजधानी एकच आहे. एकच आहे दोघांची राजधानी. कुठली? चंदीगड. बघा इथे दिल्ली, चंदीगड. दोघांची राजधानी एकच आहे. ठीक आहे. त्यात बघा दिल्लीची राजधानी काय आहे ते? न्यू दिल्ली म्हणजे चालते. त्यानंतर ना आपण त्याला बोलतो देवभूमी. देवभूमी नाही का, देवभूमी म्हणजे नाही का लँड ऑफ गॉड. काय म्हणतात? उत्तराखंडची राजधानी काय होती? डेहराडून आहे. तुम्हाला माहिती आहे गंगा नदी जिथं तयार होते गंगोत्री ग्लेशियर पासून. गंगा नदी जिथून तयार होते, जिथून त्याचं पाणी तयार होतं, असं तिथं सुरुवात होते गंगा नदी. ते उत्तराखंड मधूनच होते. उत्तराखंड मधूनच्या पलीकडे नाही का गंगोत्री ग्लेशियर तिथून. त्यात बघा इथे हिमाचल प्रदेश जिथून आपलं ऍपल वगैरे तयार होतं. शिमला. त्यानंतर ना आता आपण बघूया जम्मू काश्मीर. हे पण एक युनियन टेरिटरी आहे. आता इंडियाचा अगोदर नव्हता, आता इंडियाने केले युनियन टेरिटरी 2018 पासून. जम्मू काश्मीर. श्रीनगर आणि जम्मू दोन कॅपिटल आहेत. श्रीनगर जम्मू दोन्ही पण आहे. बघा श्रीनगर ही समर मधली कॅपिटल आहे. माईक बंद करा. हा ठीक आहे माईक बंद करा. श्रीनगर ही नाही का उन्हाळ्यामधली कॅपिटल आहे, उन्हाळा असेल त्यावेळेस. आणि जम्मू ही हिवाळ्यामधली कॅपिटल आहे तिकडची. त्यानंतर जो आहे इकडचं बघा लडाख. लडाखची राजधानी लेह. हा पण एक युनियन टेरिटरी इंडियाचा आहे. तो बघा. हा त्यानंतर तुम्हाला झालं का सर? नाही झालंच आहे, आता थोडंच राहिले आपलं बरं का इकडचे. त्यानंतर बघा इकडले सेवन सिस्टर राहिले ना आपले. सेवन सिस्टर मध्ये जर आपण इकडे आलो ना इकडे, इथं बघा आसामची राजधानी काय येते? त्यानंतर बघा इथं मेघालयची राजधानी कुठली येते? श्रीलंका. कोणी? श्रीलंका देश आहे का? शिलॉंग येते. काय श्रीलंका पेपर मध्ये असंच लिहून आहे श्रीलंका. तिकडे लक्ष द्या. अरुणाचल प्रदेशची राजधानी काय येते? इटानगर. आंध्र प्रदेश नाही, अरुणाचल प्रदेश. झोप लागली काय? झोप लागली म्हणून असं व्हायला लागलं आहे का नाही? त्यानंतर बघा नागालँडची राजधानी दिली आहे कोहिमा. त्यानंतर बघा मणिपूर म्हणजे तुम्ही आता ऐकलं तिकडे दंगल झाल्या, लोकांना मारलं एकमेकांनी असं नाही का? इम्फाळ. त्यानंतर मग मिझोरामची कुठली येते? ऐजवाल. आणि लास्ट आहे त्रिपुराची कुठली येते? आगरतळा. लास्ट वन राहिले आपली फक्त लास्ट वन. जसं की इकडं हे आहे बघा लक्षद्वीप हे आपले युनियन टेरिटरी आयलँड युनियन टेरिटरी आहे का लक्षद्वीप. मला खूप फेमस झालं त्याची आयलँडची राजधानी कुठली येते? तो आपल्या इंडियाचा एवढा मोठा आहे, पण अजून एक राहिलं आपल्या इंडियाचे आयलँड पण राहिले. अंदमान निकोबार आयलँड आपल्या इंडियातच आहे. अंदमान निकोबार त्याची राजधानी कुठली येते? पोर्ट ब्लेअर. लक्षात घ्या. तुम्हाला माहिती काय गोष्ट थांबणार आहे आपण एकाच मिनिटामध्ये. एक लक्ष द्या. इंडियाचा सगळ्यात साऊदर्न पॉईंट कोण आहे तुम्हाला माहिती आहे? इंडियाचा सगळ्यात साऊथ टोक म्हणजे इंडियाच्या सगळ्यात दक्षिणेकडे सगळ्यात शेवट टोक कुठली येतं माहिती तुम्हाला? काय येतं? कन्याकुमारी नाही येत. इकडे लक्ष द्या. आता इथं हे सगळ्यात साऊथ मोस्ट टोक याला काय बोलतात माहितीये का? हे इंडियाचं सगळ्यात साऊथ मोस्ट टोक आहे. याला बोलतात इंदिरा पॉइंट. काय बोलतात? हा तो इंदिरा पॉइंट जो आहे तो इंडियाचा सगळ्यात साऊथ टोकावरचा साऊथचं सगळ्यात लास्ट टोक इंडियाचं काय येतं? आपलं सिक्कीम हा तो सिक्कीम राहिला आपल्या बरोबर. इथं सिक्कीम होता. सिक्कीम इथं राहिला बघा. बारीक सिक्कीम छोटासा इथं बघा. भूतान आणि नेपाळच्या मध्येच बसलाय सिक्कीम इथं बघा. राजधानी काय ते सगळ्यात छोटा आहे हा गंगटोक. काय आहे ते? मला ते सगळ्यात छोटं राज्य सिक्कीमचे तास हवं. सगळ्यात छोटं राज्य नाही गोवा आहे सगळ्यात छोटं राज्य, पण सिक्कीम मध्ये लोकसंख्या कमी आहे. ठीक आहे. त्रिपुरा झालं. त्रिपुराची राजधानी आगरतळा आपण बोललो होतो ना इथं. हे काय लिहिले आपण. ठीक आहे. तर हे सगळे इंडियाचे युनियन टेरिटरी सगळे राज्य सगळ्यांना बघा. सगळ्यांना होमवर्क काय कळालं सगळ्यांना? इंडियाच्या साईडला कोणते देश आहेत, इंडियाचे कॅपिटलचे स्टेट कुठले, त्याची कॅपिटल कोणती आहे, समजलं? आणि झालं जे सगळे नंबर मधले जे आपण बघितले नॅचरल नंबर,
होल नंबर इंटेजर ते सगळे लिहून काढायचे. आता याची टेस्ट आहे ना तुम्हाला, ती टेस्ट मी देईल तुम्हाला सोडवा नंतर ना, ठीक आहे, ग्रुपवर टाकायचं. आणि जे पॅसेज सांगितलंय, पॅसेज 5 लाईनचा पॅसेज आणि जे टेबल्स आहे ते उद्या सकाळी सगळ्यांचे पडले पाहिजे. ओके, तर आता हा सर आणि सुट्टी 11 तारखेला का बरं आहे? हो, 11 तारखेला सुट्टी आहे आपल्याला, ठीक आहे. ओके, तर 12ला का बरं नाही? 12ला काय आहे? माझा बर्थडे आहे 12ला. हा नाही, बर्थडेला सुट्टी असते का? माझ्याकडून तुला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो मी तुला. पण बघू, त्या सुट्टी नसणार, संडेला असते, फक्त संडेला आपली टेस्ट असते, सुट्टी असते संडेला. ठीक आहे, चला बाय सगळ्यांना, गुड डे, बाय. पण जे तुम्ही हे लिहायला सांगितलं ना तर मग मॅथ कसं लिहायचा? मला फोन कर चिपडे, आवाज नाही तुझा, काय बोलली चिपडे? मी बोलली की सर जे तुम्ही मॅप दाखवलेत ना तर ते तुम्ही लिहायला सांगितले, तर ते लिहायचं कसं? हा, ते सगळं पीडीएफ आहे ना, ग्रुपवर टाक ना, ते पीडीएफ उघडायची, जर काही तर बघून लिहायचं सगळं. तुमच्या मॅथ्स नोटबुक मध्ये सगळं लिहून काढायचं, झालेल्या सगळ्या नोट्स. आणि जे टेस्ट मी सोडवायला देणार ती पण त्याच्यामध्ये सोडून काढायची सगळी. समजलं ना? ओके ओके, बाय सगळ्यांना, गुड डे, नाईट, गुड नाईट, बाय. गुड नाईट सर. बाय.